मला डिप्रेशन आलंय, पुढे काय? डिप्रेशन हा एक गंभीर मानसिक आजार आहे. नक्की तुला डिप्रेशन आलंय का तुला वाईट वाटते? आयुष्याकडे बेसिकली आनंददायी दृष्टीने बघण्याची जी क्षमता आपली असते त्याच्यावर लिमिटेशन येतं. एन्झायटी जे आजकाल फार कॉमनली आणखीन एक आजार आपण बघतो, आपल्याकडे ना इमोशनल व्होकॅब्युलरी नाही आहे बघ. त्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली माहीतच नसतं की मला ज्या भावना येत आहेत त्याला मला काय नाव दिलं पाहिजे. काही लोकांना वाटतं की थेरपिस्ट किंवा सायकियाट्रिस्ट ते काय करणार आहेत, त्यांना काय कळणार आहे माझ्या आयुष्याविषयी. अशा काही गोष्टी आहेत का की ज्या डिप्रेशनमध्ये जाण्यासाठी कारणीभूत ठरतात? काही घटना समाजातल्या ज्या आपल्या मानसिकतेवर खूप मोठा डीप इम्पॅक्ट करतात. जसं शरीर चांगलं राहण्यासाठी योग्य खाणं, झोप आणि या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत, मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा त्या आवश्यक आहेत. आपल्याला डिप्रेशनमुळे काही फिजिकली परिणाम होतो का? अशी एक वेळ येते की मला इतकी चक्कर येते की मला उभंच राहत नाही, मला ऑफिसला जाताच येत नाही. हा तर एवढा छान असतो, हा तर एवढा खुश असतो, ह्याला कसं काय डिप्रेशन असू शकेल? आय फील लाईक अ फेल्युअर. आय ॲम अ फेल्युअर. मी फेल आहे, आधी होतो, माझ्या आयुष्यात फेल्युअरच म्हणतो. जशा पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत तसा निगेटिव्ह इमोशन. सेल्फ क्रिटिसिझम हा एक खूप चाइल्डहुड डिप्रेशन मधला भाग आहे. जोपर्यंत मी माझ्या प्रॉब्लेमची जबाबदारी स्वतः स्वीकारत नाही तोपर्यंत तो सोडवण्याकडचा मार्ग कठीण असतो. बरोबर. जेनझींमध्ये सध्या डिप्रेशनचं प्रमाण वाढलंय. प्रत्येक जेनझी मुलाचे पालक यांच्यामध्ये जर एक कॉमन तक्रार असेल ती म्हणजे हा रात्री झोपत नाही. त्यांना प्रचंड भीती आहे की ते कुठेतरी मागे पडतील. पालक एक्सपिरियन्स मधून बोलतायत ना, आणि हे इन्फॉर्मेशन मधून बोलतायत. दोघांचंही चुकत नाही. मीच लोकांना आतापर्यंत मदत केली आणि आता मला गरज आहे. नमस्कार, मी नम्रता कदम. पुढे कायच्या ह्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. मला ना हल्ली खूप असं एकटं एकटं वाटतं किंवा एकट्यातच रडावंसं वाटतं किंवा असं वाटत राहतं ना की हे सगळं माझ्याच बरोबर का होतंय? मला डिप्रेशन आलंय का? हे असे प्रश्न मला खूप पडतात. तर याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डॉक्टर मानसी भाट. डॉक्टर, तुमचं खूप खूप स्वागत. थँक्यू नम्रता. तर आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे मला डिप्रेशन आलंय, पुढे काय? सोपं आहे ऍक्च्युली. एका वाक्यात सांगू तर मदत घे. कारण जेव्हा आपण मदतीसाठी जाऊ तेव्हा आपल्या लक्षात येईल किंवा तेव्हा ज्याच्याकडे तू मदतीला जाशील ते तुला मदत करतील हे लक्षात आणून द्यायला की नक्की तुला डिप्रेशन आलंय का तुला वाईट वाटतंय. हा फक्त सॅडनेस आहे का डिप्रेशन आहे? कारण सॅडनेस, दुःख होणं एखाद्या गोष्टीविषयीचं, हा खूप आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात वेगवेगळे जे अनुभव येतात त्याच्यातला एक अनुभव, त्याचं एक इमोशन आहे. ह्याचा अर्थ आपल्याला डिप्रेशन आहे किंवा अरे काय डिप्रेस्डच झालोय मी वगैरे जे आपण कॉमनली ऐकतो तसा त्याचा अर्थ असेलच असं नाही. कारण डिप्रेशन हा एक गंभीर मानसिक आजार आहे आणि त्याचे काही ठोकताळे आहेत. त्याचं डायग्नोसिस होण्यासाठी काही काय म्हणू आपण, एक त्याला एक सिस्टीम आहे, सायंटिफिक काही सिम्पटम्स आहेत, त्याचा एक कालावधी आहे, त्याप्रमाणे आम्ही म्हणतो की या व्यक्तीला डिप्रेशन आहे. थोडंसं बघूया त्या सिम्पटम्सकडे सुद्धा की एक्झॅक्टली काय. जसं तू आता सुरुवातीला म्हणलीस एपिसोडच्या की मला खूप एकटं वाटतं, मला खूप रडू येतं. हे दोन्ही गोष्टी सॅडनेसमध्ये पण होतात. समजा तुझ्या आयुष्यात काहीतरी घडलंय आणि त्याच्यामुळे मला त्याची रिॲक्शन म्हणून मला खूप दुःखी वाटतं आणि ते वाटणं स्वाभाविक आहे, पण त्याचा कालावधी किती आहे हा फार महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा आपण दुःखी असतो तेव्हाचा कालावधी हा जनरली छोटा असतो. आपल्याला एक 2-4 दिवसात यू गेट ओव्हर इट ना, आपण त्याच्यातनं बाहेर पडतो, आपलं रेग्युलर दैनंदिन आयुष्य चालू होतं. आता असा विचार कर की त्या 1-2 दिवसात तुला जे वाटत होतं, जो सॅडनेस वाटत होता, जे इंटेन्स फिलिंग होतं की बाहेरच पडू नये, कोणाशी बोलू नये, कोणी बोलायला आलं तर प्रचंड संताप येतोय किंवा काही करावंसं वाटत नाहीये, भूक लागलेली नाहीये, रात्री धड झोप येत नाहीये, हे चालूच आहे. हे आठवड्याच्या आठवडे चालू आहे. आणि हे जेव्हा इतकं इंटेन्सिफाईड चालू राहतं फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम, ज्याचा तुझ्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम व्हायला लागतो. म्हणजे कसं, तुझं काम, तुझे इंटरपर्सनल रिलेशनशिप्स किंवा तुझी निर्णय घेण्याची क्षमता, आयुष्याकडे बेसिकली आनंददायी दृष्टीने बघण्याची जी क्षमता आपली असते त्याच्यावर लिमिटेशन येतं. हे जेव्हा व्हायला लागतं म्हणजे कालावधी महत्वाचा आणि त्याचा नक्की इम्पॅक्ट काय होतोय आपल्या दैनंदिन आयुष्यावरती, या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत ज्या नॉर्मल इमोशनला, नॉर्मल सॅडनेसला, डिप्रेशन पासून
वेगळं बनवतात. पण म्हणजे जशा मलेरियाच्या टेस्ट असतात किंवा टायफॉइडच्या टेस्ट, आपण एक ब्लड टेस्ट केली की आपल्याला कळतं आपल्याला हा आजार आहे. तसं डिप्रेशन आहे का नाही हे बघण्यासाठी अशा काही कुठल्या स्पेसिफिक टेस्ट असतात का? टेस्ट्स असतात ज्याला सायकोमेट्रिक टेस्ट आम्ही म्हणतो. म्हणजे मानसोपचार जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यासाठी काही टेस्ट वापरल्या जातात. पण त्याच्यापेक्षा देखील काही वेळेला जास्त जो इंटरव्ह्यू आपण घेतो, आम्ही जेव्हा पेशंटशी बोलतो तेव्हा काय काय याच्यातली सिम्पटम पेशंट सांगतोय, किती कालावधीसाठी सांगतोय, त्याची इंटेन्सिटी किती आहे, तीव्रता किती आहे त्या गोष्टींची, ह्याच्यावरती आम्ही जास्त भर दिला जातो. जेव्हा काही वेळेला 2-4 गोष्टी एकत्रित येतात तेव्हा नक्की समजावं किंवा त्याची इंटेन्सिटी नीट लक्षात यावी म्हणून या टेस्ट काही वेळेला वापरल्या जातात. सिव्हिअर डिप्रेशन ज्या वेळेला पेशंटना असतं त्यावेळेस काही वेळेस ऑलमोस्ट ते म्यूट असतात, त्यांना सिम्पटम सांगताही येत नाहीत, इतक्याही प्रमाणामध्ये कधी कधी डिप्रेशन दिसतं. अशा वेळेस मग एकतर नातेवाईकांचा आधार घ्यावा लागतो, समजून घ्यायला की बाबा ह्याला केव्हापासून हा अशा प्रकारचा आजार होतो आहे. पण युजली सिव्हिअर डिप्रेशनमध्ये तुला मगाशी जे तू सिम्पटम म्हणलीस ते, पण त्याच्याच बरोबरीने फोकस करता नाही येणं, कॉन्सन्ट्रेशन डिफिकल्टी होणं, जर का तुम्ही नोकरी करत असाल तर, अभ्यास करत असाल तर ते करता नाही येणं, ज्या गोष्टी तुम्हाला पूर्वी आनंददायी वाटायच्या त्याच्यातला इंटरेस्टच सडनली निघून जाणं, कमालीची चिडचिड होणं, म्हणजे इरिटेबिलिटी हा एक खूप मोठं सिम्पटम आहे डिप्रेशनचं, जे फार कमी वेळा डिप्रेशन म्हणून बघितलं जातं. अरे हा चिडचिडच करतोय, म्हणजे डिप्रेशन म्हणजे दुःख असं समीकरण बनल्यासारखं बनलेलं आहे. त्याचबरोबर खूप अनएक्सप्लेन्ड पेन आणि एक्स, जर आपल्याला कळत नाही की मला पाठच दुखत राहते ना जे दिवसेंदिवस, मला हेडेकच होतो किंवा मला सतत काहीतरी गॅस्ट्रिक सिम्पटम्स येत राहत आहेत, जेव्हा की तू टेस्ट केल्यास डॉक्टरांकडे गेलीस तर सगळं नॉर्मल आहे, याचा अर्थ कुठेतरी कारण वेगळीकडे आहे, तुझी बॉडी त्याचे सिम्पटम्स दाखवते, काहीतरी दाखवून प्रयत्न करते हे जाणवून द्यायचा की मदत घ्यायला पाहिजे. पण जनरली जेव्हा मानसिक आजार किंवा मानसोपचार तज्ज्ञांकडे जायचे असा जेव्हा मुद्दा घरी येतो, तेव्हा जनरली असं होतं की काही झालेलं नाहीये तुला, गप्प बस. किंवा हल्ली मीम्स पण फिरतायत की मला डिप्रेशन आलंय, मग काय झालं थोडा वेळ होईल बरं. आधी मान्यच करत नाही की असं काही झालं, जर काही असलं काही होत नाही, नसती तुमची फॅशन आहे म्हणे आजची. मला असं वाटतं ना की ताप आल्यावर आपण डॉक्टरकडे जातोच, ते आपण मान्य तर करतो आधी की मला बरं वाटत नाहीये. जसं मानसिक आजार म्हणजे डिप्रेशनमध्ये असताना अशा पद्धतीने मी हा मुद्दा मांडते की डिप्रेशनमध्ये असताना ते मान्य करणं, ॲक्सेप्ट करणं स्वतः हे कितपत सोपं असतं. 2 भाग आहेत ह्याच्यात नम्रता, म्हणजे तू दोन्ही मुद्दे मांडलेस ते मी फक्त स्प्लिट करून थोडे मांडते, की एक मला कळलं की समथिंग इज रॉंग विथ मी, की काहीतरी गडबड होती माझ्यामध्ये आणि ती माझ्या आजूबाजूच्यांना मला सांगता येणं किंवा पटवता येणं आणि त्यांचा त्याच्यातला सहभाग हा किती महत्वाचा आहे. 2 वेगवेगळे मुद्दे आहेत. पहिल्या मुद्द्यावर बोलूया की मला समजतं का किंवा मला समजलं की काहीतरी गडबड आहे, तर मला हे ॲक्सेप्ट करायला कठीण का जातं. म्हणजे मदतीपर्यंत पोचण्याचा जो एक टप्पा आहे ना, पहिला टप्पा, 3 टप्प्यात जर डिवाइड केलं तर हा पहिला टप्पा. दुसरा टप्पा जेव्हा आपण मदतीपर्यंत पोचतो तेव्हा त्यांनी सांगितलेली मदत, जी दिलेली मदत आहे किंवा ट्रीटमेंट आहे ती फॉलो करणं, हा दुसरा टप्पा. आणि तिसरा टप्पा की अशा पद्धतीचं स्वतःवरती काम करण्याची तयारी दाखवणं, जेणेकरून हे एपिसोड्स वारंवार आपल्या आयुष्यात येत न राहोत. कारण डिप्रेशन म्हण किंवा कुठलाही सायकॅट्रिक डिसऑर्डर आहे, एन्झायटी जे आजकाल फार कॉमनली आणखीन एक आजार आपण बघतो, जे युज्युअल लाईफ स्ट्रेसर्स मधूनही निर्माण होतात. सो असं काहीतरी आहे जे दैनंदिन आयुष्यात घडतं आपल्या, आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने त्याला प्रोसेस करतोय. आपण आपल्या बाजूनी काहीतरी, आपला दृष्टिकोन आहे म्हण किंवा आपली जीवनशैली ज्या पद्धतीने आहे त्याचंही त्याला कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे एकदा पहिला ट्रीटमेंट तुम्ही मदतीपर्यंत आलात, ट्रीटमेंटच्या भागामध्ये काय येत आहे, एक सायकॅट्रिस्ट म्हणजे औषधांच्या स्वरूपातली ट्रीटमेंट गरजेची असेल तर ती, काउन्सिलिंग किंवा थेरपीच्या स्वरूपातली असेल ती, त्यांनी आपण हा आजार मॅनेज केलाय. आजार मॅनेज केला म्हणजे आपलं मन हेल्दी झालं असा त्याचा अर्थ होत नाही. आत्ता आपण फक्त आजार थांबवला, त्याला फिटनेसकडे न्यायला, त्याचं स्वास्थ्य बनवण्यासाठी, त्याला स्वस्थ बनवण्यासाठी ज्या गोष्टी करायला पाहिजे तो तिसरा टप्पा आहे. परत पहिल्या टप्प्याकडे येऊया की मला समजतंय पण मला
मदतीपर्यंत जाण्याची अडचण का निर्माण होते. त्याच्यात पहिला मुद्दा आहे की आपल्याकडे ना इमोशनल व्होकॅब्युलरी नाही आहे बघ, की जितकं सहज लहान मुलांना आपण हेड, नोज, माउथ, इयर वगैरे शिकवतो तशी आपण इमोशनल व्होकॅब्युलरी मुलांना देत नाही. त्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली माहीतच नसतं की मला ज्या भावना येत आहेत त्याला मला काय नाव दिलं पाहिजे किंवा हे काय होतंय मला एक्झॅक्टली. त्यामुळे तो पहिला मुद्दा आहे. बऱ्याचदा खूपशा लोकांना ना बिकॉज दे आर अनअवेअर, त्यांना माहितीच नाहीये काय होतंय त्यांच्याबद्दल, म्हणून ते पोचू शकत नाहीत, त्यांना समजू शकत नाही की आपल्याला एक्झॅक्टली काय. दुसरा महत्वाचा मुद्दा की तू जे म्हणलीस की पालक म्हणतात की होईल बरं, काय उगाचच, म्हणजे पॉझिटिव्ह राहा, तुला नाटकं आहेत उगाचच, त्या बाकीच्या 3 मुलांना नाही का तसंच झालं, त्यांना कुठे डिप्रेशन वगैरे आलं. तर दुसरा मुद्दा हा स्टिग्मा जो आहे ना मानसिक आजारांविषयीचा, त्याला कुठेतरी आपण विकनेसशी जोडलेलं आहे. जेव्हा की शारीरिक आजारांना आपण विकनेस नाही म्हणत. सहजपणे तू म्हणलीस ताप आला तर आपण डॉक्टरकडे जातो, औषधं घेतो, पण सायकियाट्रिस्टकडे इतक्या किंवा सायकोलॉजिस्टकडे इतक्या सहजपणे नाही येत लोक, बिकॉज इट इज स्टिग्मॅटायझिंग, की माझ्यात काहीतरी कमतरता आहे, माझ्यामध्ये काहीतरी विकनेस आहे असं वाटून ती स्टेप घेतली जात नाही. तिसरं काही वेळेला काय होतं की असे काही पेशंट्स माझ्याकडे आले जे म्हणलेत की मीच लोकांना आतापर्यंत मदत केली आणि आता मला गरज आहे. म्हणजे असे काही वेळेला येऊन ते म्हणलेत की आता बघा काय वेळ आली माझ्यावर की मला सायकोलॉजिस्टकडे यावं लागतंय. सो मला या लोकांना थोडीशी मदत अशा दृष्टीने करावीशी वाटते की तुम्ही जेव्हा दुसऱ्याला मदत करताय तेव्हा तुमच्याकडे ती एम्पथी आहे, तुमच्याकडे ते कंपॅशन आहे, तुम्ही दुसऱ्याला समजून घेताय, पण कधीतरी तुमच्याही आयुष्यात अशी वेळ येऊ शकते ना, आणि तुम्हाला असा कोणीतरी व्यक्ती लागू शकतो तुमच्या पलीकडे जो तुम्हाला समजून घेईल. बरोबर. त्यामुळे अशा प्रकारची मदत ह्या लोकांनी घ्यावी. किंवा काही लोकांना वाटतं की थेरपिस्ट किंवा सायकियाट्रिस्ट ते काय करणार आहे, त्यांना काय कळणार आहे माझ्या आयुष्याविषयी, शेवटी प्रश्न माझे मलाच सोडवायचे. किंवा गैरसमज असतात काही की औषधाच्या बाबतीत म्हण किंवा थेरपीच्या बाबतीत सुद्धा हे काय पैसे उकळायलाच बसलेत. बरोबर. त्यांना एकदा तुम्ही सापडलात त्यांच्या कचाट्यात की ते काय तुम्हाला सोडत नाही. किंवा डिपेंडन्सी येईल, औषधांवर डिपेंडन्सी येईल किंवा थेरपिस्टवर डिपेंडन्सी येईल. मला सततच प्रॉब्लेम आला की थेरपिस्टकडे जावं लागलं तर, म्हणून मग नकोच, मी माझ्या पद्धतीने हँडल करायला बघते. मी इथे नक्की हे सांगेन की जेव्हा सायकोथेरपीमध्ये आपण काम करतो त्यावेळेला जे काही काम होतंय ते पेशंटच करतोय, मी त्याच्या आयुष्यात जाऊन त्याचे प्रश्न नाही सोडवत आहे. पण एक्झॅक्टली आपण करतोय काय की प्रश्नाकडे बघावं कसं, किंवा तुझ्या आजूबाजूला काय रिसोर्सेस आहेत ते तू वळून कसं बघ बाबा आजूबाजूला, हे मला का दिसतंय कारण मी एका अंतरावरनं बघतीये त्याच्याकडे. बरोबर. जो व्यक्ती प्रॉब्लेम मध्ये आहे त्याला कसं दिसेल त्याच्या आजूबाजूचे रिसोर्सेस काय आहेत ना, तो खड्ड्यात आहे असं समज, तर त्या खड्ड्यामध्ये त्याला नाही दिसणार आहे वर कसं यायचं, मी खड्ड्याच्या बाहेर उभी आहे, एवढाच काय तो ॲडव्हान्टेज आहे. म्हणजे ह्याच्या पलीकडे काही शास्त्रीय पद्धती आहेत ज्याने आम्ही लोकांना मदत करतो, ज्याला सायकोथेरपीज म्हणतात, ही वेगळी गोष्ट झाली. पण अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा जो एक पोझिशन मधला फरक आहे ना, त्याच्याने मला बेटर दिसतंय जे त्याला दिसू शकत नाहीये. त्यामुळे ह्याच्यामध्ये त्याची कमतरता आहे असं मला काही वाटत नाही की त्यांच्यात कमीपणा आहे म्हणून सायकोथेरपिस्ट त्यांना काहीतरी ज्ञान देऊन ह्याच्यातनं बाहेर काढणार नाही. त्याला धडपड त्यालाच करायचे, बाहेर येण्याचे प्रयत्न त्यालाच करायचे. दिशा कदाचित फक्त सांगण्याचं काम आपण करू शकतो की इथून जिथून तू चढायचा परत परत प्रयत्न करतोयस ना, तो रस्ता बाहेर नेत नाहीये बरं का आपल्याला, जरा डावीकडचा घे, तिथून सोपं जाईल असं वाटतंय. ही मी खूप खूप सोप्या पद्धतीने सांगतेय तुला. बरोबर. सायकोथेरपी इज मच डीपर वर्क दॅट इज, पण अशा दृष्टीने बघूया या प्रोसेसला की जास्त सोपं जातं, कारण आपण एक थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण आपला प्रॉब्लेम नाही बघू शकत बऱ्याचदा. पण असंही वाटतं ना की माझी मैत्रीण आहे ना, मी तिच्याशी बोलले की मला बरं वाटतं, पण मग ते टेम्पररीच आपल्याला रिलीफ असतो का आणखी, म्हणजे त्याने काय फरक पडतो, कारण का मग नाही माझं हे होत आहे, तर ते कसं काय आपण सॉल्व्ह करायला ह्याच्यात मुख्य मुद्दा लक्षात घेऊया सिव्हिअरिटीचा अँड व्हॉट इज ॲट स्टेक, ह्या 2 गोष्टी लक्षात घेऊ. अच्छा. मैत्रिणींशी बोललं पाहिजे, घरच्यांशी बोललं पाहिजे, कोणीतरी कधीतरी आपल्या ऑफिसमध्ये कलीग असतो, कोणी वरिष्ठ असतात, शिक्षक असतात शाळेतले,
जे मेंटॉर सारखे आपल्याला अनेक वर्ष मदत करतात, नातेवाईकांपैकी कोणीतरी मोठं असतं, फॅमिली फिजिशियन्स असतात काही वेळेला, की फॅमिली डॉक्टर्स जे असतात त्यांना घरातलं सगळंच माहिती असतं. ऑफकोर्स आता ही संकल्पना थोडी लुप्त व्हायला लागली आहे, पण असतात असे काही स्टील डॉक्टर्स की ज्यांना माहिती असते. त्यांच्याशी जाऊन तुम्ही बोलू आणि जरूर बोलावं असं माझं म्हणणं आहे. मी असं अजिबात नाही म्हणणार की तुला एवढंसं सिम्पटम वाटलं की धाव सायकोलॉजिस्टकडे, जे आजकाल दिसतोय हा ट्रेंड, की आपल्या आजूबाजूचे रिसोर्सेस जनरेट न करता आपण पटकन स्पेशालिटीकडे धावायचा प्रयत्न करतो. ह्याच्यामध्ये काही गैर नाही आहे, पण कधी समजावं आपण की आता कदाचित मला प्रोफेशनल मदतीची गरज आहे. एक छोटं उदाहरण बघूया, की मला समजा लॉटरी लागली आहे एक 25,000 रुपयाची. तर ते 25,000 रुपयाचं मी काय करू असं मला प्रश्न पडलाय. तर मी कोणाला विचारेन? काय वाटतं तुला? कोणाला विचारलं पाहिजे रे? म्हणजे आईला घरातल्या मित्र वगैरे किंवा आई बाबा वगैरे. आता मला लॉटरी लागली ना, ती आहे 25 लाखाची. आता मी कोणाला विचारलं पाहिजे? म्हणजे घरात ज्यांना व्यवहाराचं थोडं जास्त कळतं. आता मला लॉटरी लागली आहे 1 करोड रुपयाची. आता मी काय केलं पाहिजे? राईट. आता मी कुठल्या तरी फायनान्शियल ॲडवायझर विचारलं पाहिजे, कारण 1 करोड ही मोठी रक्कम आहे. ही जर मी नीट इन्व्हेस्ट नाही केली तर माझं नुकसान होऊ शकतं ह्याच्यात. मला जो उपयोग करता येईल या रकमेचा तो मला करता येणार नाही. सो व्हॉट इज ॲट स्टेक ना, हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. आणि काही वेळेला तू मगाशी म्हणलीस तसं की टेम्पररीली मला बरं वाटतं, पण मी बरी होत नाही त्याच्यात. बरं होणं महत्वाचं आहे. बरं वाटणं ही एक फेज आहे त्याच्यात. बरं होण्यासाठी जी मदतीची आवश्यकता आहे त्याच्यासाठी कदाचित मैत्रीण म्हण किंवा आई बाबा भाऊ हे लोक ट्रेंड नाही आहेत. सो सायकोथेरपी ह्याच्यामध्ये ट्रेनिंगचाही खूप भाग आहे. काही पद्धतीने काही थेरपी शिकतो आम्ही आणि त्याचा त्या पद्धतीने त्या पेशंटना दिल्या जातात. तर त्यातला जो एक प्रोफेशनल भाग आहे ना, तो तिथे कामी येतो जेव्हा स्टेक्स आर हाय. बरोबर. मला आणखीन असं वाटतं ना, की एक साधारण म्हणजे डिप्रेशन, आता आपण हा शब्द इतका कॉमनली ऐकतोय किंवा थोडंसं जरी काही झालं तरी अरे मला डिप्रेशन आलंय का किंवा मी डिप्रेशनमध्ये जाईन का? पण अशा काही गोष्टी आहेत का की ज्या डिप्रेशनमध्ये जाण्यासाठी कारणीभूत ठरतात, म्हणजे कौटुंबिक असतील किंवा सामाजिक असतील? साधारण आपण कुठलाही फॉर दॅट मॅटर सायकॅट्रिक इलनेस तू बघितलास तर त्याचे 3 कॉम्पोनंटमध्ये आपण त्याचा विचार करू शकतो. पहिला कॉम्पोनंट जो आहे त्याला बायोलॉजिकल म्हणतो आपण, जैविक. बायो, सायको, सोशल अशा 3 एलिमेंट्स आहेत. सो बायोलॉजिकल, सायकोलॉजिकल आणि सोशल. बायोलॉजिकलमध्ये काय येतं, तुझं जेनेटिक मेकअप जे जेनेटिकली आलेलं आहे, काही कोडेड आपल्या जीन्समध्ये, त्याचं प्रेडिस्पोजिशन असतं आपल्याला. जसं माझ्या घरात सगळ्यांना डायबिटीस आहे, तुला होईलच का डायबिटीस? खात्री आहे? नाही, पण चान्सेस आहे. कारण जर मी योग्य काळजी घेतली नाही तर माझं प्रीडिस्पोजिशन आहे, तर मला इतरांपेक्षा ते कदाचित पटकन होण्याचे चान्सेस आहेत. असे काही जेनेटिक कोरिलेशन्स काही सायकॅट्रिक इलनेसेसमध्येही दिसतात, जसे फिजिकल आजारांमध्ये दिसतात तसंच. दुसरा भाग आहे सायकोलॉजिकल ॲस्पेक्ट ऑफ इट. सायकोलॉजिकल म्हणजे काय, की काय पद्धतीने आपण एखाद्या गोष्टीला परसीव्ह करतो किंवा तुझ्या विचारांची एक धाटणी असते ना, जो एक चष्मा असतो, आपण एक लेन्स लावतो. ती लेन्स जी आहे ना, ती माझी लेन्स आहे. ती सगळेजण तीच लेन्स लावतात असं नाही आहे. ती माझी युनिक लेन्स आहे. दॅट इज माय वे ऑफ परसिव्हिंग थिंग्स, दॅट इज माय वे ऑफ प्रोसेसिंग थिंग्स. ती त्याला सायकोलॉजिकल ॲस्पेक्ट आहे. जसं फॉर एक्झाम्पल एखाद्याला परफेक्शनिस्टच आहे तो, किंवा त्याला भीतीच वाटते, अपयशाची सतत भीती वाटते किंवा संशयी वृत्तीचाच एखादा त्याला विश्वास ठेवणंच कठीण जातं जगावरती. अशाही गोष्टी काही वेळेला आजाराला थोडं आमंत्रण देतात मोठ्या, किंवा दॅट क्रिएट्स अ व्हेरी फर्टाईल बॅकग्राऊंड फॉर द इलनेस टू ग्रो. तिसरा भाग होतो त्याच्यातला इज सोशल, सामाजिक जी काही कारण आहेत, ज्याच्यामध्ये अगदीच सुरुवातीला इज फॅमिली, कारण कुटुंब आपला इमिजिएट जगाचा एंट्री पॉइंट इज युअर फॅमिली. फॅमिली, स्कूल, वर्क, कामाशी रिलेटेड ज्या काही ताणतणाव समस्या आपल्याला येतात, आर्थिक टंचाई, समाजात ज्या गोष्टी घडत आहेत आपल्या आजूबाजूला, ज्याच्यामध्ये हिंसा आहे, काही घटना समाजातल्या ज्या आपल्या मानसिकतेवर खूप मोठा डीप इम्पॅक्ट करतात, अशा काही घटना आहेत. आणि आता रिसेंट त्याच्यात
भर पडली म्हणजे सोशल मीडियाची. हां. त्याच्यामुळे येणारे जे काही स्ट्रेसर्स आहेत ते. सो ह्या साधारण ढोबळपणे या 3 ह्याच्यामध्ये आपण डिवाइड करू शकतो डिप्रेशन का होतं ह्याला. पण आता का होतं हे आपल्याला कारणं माहिती आहेत किंवा त्याला कुठल्या गोष्टी खतपाणी घालू शकतात. पण मग ते टाळण्यासाठी किंवा आपण त्या स्टेजपर्यंत पोहोचूच नाही बाबा, त्यासाठी आपण काही करू शकतो का? हे बघ, मला असं वाटतं की फक्त डिप्रेशन पुरतं हे उत्तर मर्यादित आपण ठेवू नये असं मला वाटतं. म्हणजे मला तू सांग की आपण म्हणतो की फिटनेस महत्वाचा आहे, शारीरिक फिटनेस महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे? कारण आजार सगळे दूर राहतात आणि एनर्जी छान राहते आपली आणि दिसतो चांगले आपण फ्रेश दिसतो आणि एवढंच आता तरी मला डोक्यात येत आहे. मला सांग सर, उद्या तुला तू कुठेतरी ट्रेकला गेलेस हा आणि एकदम उंच तुला चढायचं आहे, एका दिवसात भयंकर पायऱ्या चढून अल्टिट्यूड बदललंय तुझं वगैरे वगैरे सगळं झालंय. ज्या इजने तुझी बॉडी तो चेंज अडॅप्ट करते, ज्या फ्लेक्झिबिलिटीने आपण तो वरचा चढ चढतो, ही ही जी फ्लेक्झिबिलिटी आणि इज आहे ना, ही महत्वाची आहे फिजिकल फिटनेसमध्ये. तुला दम लागत नाही, तू 5-6 तास थांबत नाहीस. स्टॅमिना, एन्ड्युरन्स, हा त्याचबरोबर एक बाउन्सिंग बॅकची जी अबिलिटी असते की तू एक दिवस टेक करून आलीस, दुसऱ्या दिवशी आडवी, तुझे 4 दिवस आहे माझे पाय दुखतायत असं न होता एक दिवस आराम झाला, तू तिसऱ्या दिवशी परत तुझ्या रेग्युलर ऍक्टिव्हिटीज चालू झाल्या. हे जे आहे ना की एक कोप करण्याची अबिलिटी, ही जे आपण सगळं फिजिकल फिटनेसला बघतो की मी फिट असेल तर मला आजार होणार नाहीत, मी फिट असेल तर मला आजार झाला तरी त्यातनं माझी रिकव्हरी फास्ट होईल किंवा त्याचे लॉंगर काही डीपर परिणाम माझ्या शरीरावरती राहणार नाहीत. हे असं सिमिलर गणित आहे मानसिक आरोग्याचं सुद्धा, मानसिक स्वास्थ्याचं सुद्धा. ह्या स्वास्थ्याकडे ॲज अ ब्रॉडर कॉन्सेप्ट मला असं वाटतं की पाहायला पाहिजे. तर फक्त डिप्रेशन असं ह्या उपायांकडे नको बघायला. आणि मी आत्ता फक्त सायकोलॉजिस्ट म्हणून काय आपण उपाय करू शकतो ह्याच्यावरती भर देते. त्याचा एक मोठा सेक्शन हा सायकॅट्रिक मेडिकेशन किंवा उपचार पद्धती हा सुद्धा आहे. म्हणजे तो अवॉइड करून हे करता येईल असं नाही सगळ्या पेशंटच्या बाबतीत. काही पेशंटच्या बाबतीत होऊ शकतं, काही पेशंटच्या बाबतीत फक्त मेडिकेशनचा उपयोग होतो आणि काही पेशंटच्या बाबतीत दोन्ही. पण मग आय गेस मेडिकेशन हे सिव्हिअरिटी प्रमाणे ठरत असेल ना? सिव्हिअरिटी प्रमाणे ठरतं आणि तो अगेन ॲज आय सेड की तो त्या प्रोफेशनल व्यक्तीचा बरं आहे की त्यांना ते कितपत त्या पेशंटच्या दृष्टीने महत्वाचं वाटतं की याला मेडिकेशनची किंवा त्या न्यूरो केमिकल्सची गरज आहे आणि ती मदत त्याला मिळाली पाहिजे असं. पण कमिंग बॅक टू मानसिक स्वास्थ्य असं जर आपण बघितलं आणि त्याची जर एक डेफिनेशन रफली विचार करायचा प्रयत्न केला तर अशी व्यक्ती जी तणावाचा सामना करू शकते, जिला आपल्या भावनांचं रेग्युलेशन करता येत आहे, भावना नियंत्रणात ठेवता येत आहेत, ज्याच्यामुळे नातेसंबंध टिकत आहेत किंवा आपल्या आयुष्यात आपल्याला जे पॉझिटिव्ह बदल करायचे आहेत, सकारात्मक बदल करायचे आहेत, हे कधी येऊ शकतात जेव्हा मला माझ्या भावना समजतायत किंवा तिथे काहीतरी गडबड आहे हे समजतंय आणि मग ते लक्षात येऊन मी स्वतःला काहीतरी सकारात्मक बदलाकडे घेऊन जाते. म्हणजेच काय, जो आनंद मला जगण्यातला मिळाला पाहिजे ना तो मला मिळतो. जसं ट्रेकिंगला मी चालली आहे, मला मजा आली पाहिजे ना प्रायमरीली ट्रेकिंग होते मी मजेसाठी चालली आहे, मला टोकावर पोहोचून आता मी ह्याच्यात काय मजा आहे. तर ती चालतानाची जी मजा आहे ना, आता तू बघ म्हणजे हे मी ऑब्झर्व केलंय आपण कधी ट्रेकलावर अशी लोक असतात ना, म्हणजे तिथेच लक्ष त्या टोकावर, आता कधी अजून आठ्या पायऱ्या अजून, म्हणजे ती मजा फिरण्याची हे नाहीच आहे, आपल्याला तिथे पोचायची घाई एकतर. बरोबर. आणि मग आजूबाजूला काय दिसतंय हे बघत नसतं पुढे जायचं, हे जमलं पाहिजे ना. हा आनंद आहे ना मुळात त्या प्रवासात. बरोबर. तो आनंद घेण्याची ताकद जेव्हा आपल्यात आहे असं आपल्याला वाटतं, तेव्हा मानसिक आपलं स्वास्थ्य चांगलं आहे असं आपण पकडून जातो. कारण ताणतणाव हे रोजच्या आयुष्यातले भाग आहेत, ते काही आपण अवॉइड नाही करू शकत. हँडल कसं करतोय आपण, त्याच्याकडे कसं बघतोय, तेवढी फ्लेक्झिबिलिटी आपण आपल्या मनामध्ये ठेवली आहे का? जशी शरीराची फ्लेक्झिबिलिटी तसं मनाची ठेवली आहे का? एखाद्या गोष्टी आत्तापर्यंत मी समजत आले होते की हा बस म्हणजे हे बेस्ट आहे, मी याच पद्धतीने चालणार.
आयुष्य असं नाही ना चालत, पण ते तुझ्या पुढे काहीतरी फेकतं नवीनच सिच्युएशन. मग कसं होतं की जुनं लॉक ची किल्ली उघडत होता आधीचा लॉक, आता लॉक बदललं, आपण जुनीच किल्ली वापरून प्रयत्न करतोय. तर ती फ्लेक्झिबिलिटी असणं की किल्ली बदलली पाहिजे, माझ्याकडे आहेत दुसऱ्या 10 किल्ल्या, ही सोडली पाहिजे आणि दुसरी किल्ली बघितली पाहिजे. ही फ्लेक्झिबिलिटी असणं ज्याच्याने तणावाला मॅनेज करायला कदाचित सोपं जाईल. त्याचबरोबरीने ना जीवनशैली हा एक मोठा भाग आहे. जसं शरीर चांगलं राहण्यासाठी योग्य खाणं, झोप आणि या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत, मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा त्या आवश्यक आहेत, ज्या मला आत्ता सध्या जेनझीमध्ये फारच प्रॉब्लेमॅटिक दिसतात. म्हणजे प्रत्येक येणाऱ्या जेनझी मुलाचे पालक यांच्यामध्ये जर एक कॉमन तक्रार असेल, ती म्हणजे हा रात्री झोपत नाही, हा 2:30-3 वाजता झोपतो, मग उठणं उशिरा. तो जो क्लॉक आहे ना बायोलॉजिकल, तोच गडबड होतोय. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा डिप्रेशन सारख्या, अँझायटी सारख्या आजाराला कारणीभूत आहेत, कारण आपलं शरीर एका पद्धतीने डिझाईन्ड आहे. ते त्या पद्धतीने चालण्यासाठी काही गोष्टी त्या सिस्टीम मध्येच चालल्या पाहिजेत. आणि कधीतरी ठीक आहे ना, कधीतरी आपण रात्री जागरण करतो, गंमत करतो मित्रांबरोबर, टाइमपास, ठीक आहे. हे रोजचं रुटीन नाही असू शकत तुझं. बरोबर. आणि एक ना त्याच्यामध्ये आणखीन एक एलिमेंट सांगते. आपण मगाशी डिप्रेशन बद्दल बोलत होतो, आपण सिव्हिअरिटी बद्दल बोललो. हे केसेस ना काही वेळेला पोचतात डॉक्टरांपर्यंत किंवा कुठलेही म्हणजे जनरल प्रॅक्टिशनर असतील, मदत येईपर्यंत, कारण इतकं ठप्प होतं ना त्यांचं आयुष्य की किंवा खूप सिव्हिअर सेल्फ हार्मचे थॉट येतात, स्वतःला घातक असे थॉट येतात, काही वेळेला अटेम्प्ट्स असतात त्या पद्धतीचे, नुसतं विचारावर थांबत नाही गाडी. त्यामुळे त्यांना काही वेळेला मदत पोचू शकते. डिप्रेशनचे जे लॉंग स्टँडिंग डिप्रेशन आहे ना, त्याला मदतीला त्या लोकांना पोचायला आणखीन त्रास होतो असं मला वाटतं, कारण ते ना त्या प्रकारचं जगणं हे आयुष्याचा भाग झाल्यासारखं होऊन जातं. विसरूनच जातात की आपलं ॲक्च्युली ओरिजिनल माझा स्वभाव कसा होता, मला खरं काय आवडतं, आनंद चैतन्य आयुष्यातलं काय होतं हे विसरायला झाल्यासारखं होतं. म्हणजे तुला एक साधं उदाहरण देते की गाडी आपली कार पकड किंवा घरातला AC, फ्रीज असं एखादं इक्विपमेंट घे की जे अदरवाईज एकदम मस्त चाललंय, म्हणजे ऑप्टिमम त्याचं फंक्शनिंग व्यवस्थित छान चाललंय. अचानक काहीतरी होतं, एसीत थोडासा काहीतरी बिघाड होतो, एसी ठप्प बंद नाही पडलाय, पण त्याचं कूलिंग कमी झालंय, ते जास्तच आता हे इलेक्ट्रिसिटी खातं, बिल तुझं खूप येत आहे, किंवा मध्येच कधीतरी आपल्याला पहाटे पहाटे उडायलाच लागतं, असं ते फ्लक्च्युएटिंग त्याचा परफॉर्मन्स आहे, आवाजच येतो एसीतनं कुडकुड कुडकुड काहीतरी, पण आपण तो रिपेअर नाही करत का, कारण तो बंद नाही पडत, काम चालतंय ना, चालतंय तोपर्यंत चालू. हा जो आहे ना, हा इथे ह्या लोकांना पोचायला जास्त त्रास होतो मदतीपर्यंत असं मला वाटतं, कारण त्यांना वाटतं की हा भाग आहे, माझ्या जगण्याचा भाग आहे. बरोबर. ते 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 तो भागच ते ॲक्सेप्ट करून टाकतात की आता हे असंच असणार आहे आणि त्याप्रमाणे ते चालायला लागतात. आणि ह्याच्यामध्ये तुला खूप असे दिसतील लोक ज्यांना फिजिकल कंप्लेंट्स आहेत. हां, मी तेच आता विचारणार होते तुम्हाला की डिप्रेशन आणि फिजिकल डिसॅबिलिटीज, की डिसॅबिलिटीज नको म्हणूया आपण, पण आपल्याला डिप्रेशनमुळे काही फिजिकली परिणाम होतो का, आणि जर होत असेल तर तो काय प्रमाणात होतो? डिप्रेशनमुळे फिजिकल परिणाम म्हणल्यापेक्षा मी म्हणेन की ती सिम्प्टमॅटॉलॉजी आहे. ते ते असं नाण्याच्या दोन बाजू आहेत असं जर म्हणलीस तू, शरीर आणि मन, तर जर का काहीतरी मनाच्या लेवलला गडबड होती आहे, वारंवार मन सांगायचा प्रयत्न करतंय की बाई मदत घे, काहीतरी गडबड होते, गडबड होते, मला मदत हवी आहे, आणि आपण ह्या मगाशी डिस्कस केलेल्या कारणांपोटी म्हण आपण ती देऊ शकत नाही ती मदत. मग शरीर, मन काय म्हणतं की ठीक आहे, माझ्याकडे काय अवेलेबल आहे, शरीर, वापर, सिम्पटम्स देण्यासाठी वापर, सो दॅट मी जायलाच पाहिजे मला डॉक्टरकडे. अशी एक वेळ येते की मला इतकी चक्कर येते की मला उभंच राहवत नाही, मला ऑफिसला जाताच येत नाही. हे असं का घडतंय? सगळ्या टेस्ट नॉर्मल आहेत, मला न्यूरोलॉजिस्ट सांगतो काही नाही तुझ्यामध्ये बिघाड, तुझा मेंदू परफेक्ट चाललाय. म्हणजे काय होतंय की कुठेतरी गरज वेगळीच आहे ट्रीटमेंटची, टेस्ट वेगळ्याच होत आहेत, डॉक्टरांना वेगळाच भेटतोय, पण हे असं होऊ शकतं. शरीर हे माध्यम आहे ना मनात चे आजार दाखवण्याचं.
काही वेळेला शरीराचे झालेले आजार तुला मनाच्या माध्यमावर दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादा शारीरिक आजार अतिशय लांबलेला आहे, म्हणजे कॅन्सर आहे खूप ह्याचा, किंवा दीर्घ आजार आहेत कुठले तरी, त्याचा एक मानसिक कॉम्पोनंट आहेच की, बरोबर. त्याचा एक काउंटर कॉम्पोनंट आहे. तसंच ह्याचाही असणं. त्यामुळे तुला हे सिम्पटम दिसतात आणि ह्याच्या मागची आपल्या शरीराची आयडिया लक्षात घे. शरीर बेसिकली काय करतंय, शरीर दोन हाफ्सनी एकमेकांशी कोऑर्डिनेट करून हे चाललेलं आहे काम. मन आणि शरीर. शरीर हे इझिली दिसतं, शरीराबद्दल आपल्याला अवेअरनेस असतो, त्याचे सिम्पटम्स, म्हणजे माझे सांधे दुखायला लागले तर मी संधिवात असेल का असं म्हणून डॉक्टरकडे लगेच जाते. हे जितकं आपल्याला सोयीचं आहे तितकं मानसिक आजारांच्या बाबतीत नाहीये, हे मान्य. त्यामुळे जरी मला सिम्पटम्स आले, जरी मला काहीतरी गडबड वाटत असेल, तरी मी जात नाही पटकन, मदत घेत नाही, त्याविषयी ओपनली बोलत नाही. मग हे जे सगळं दडपलेले इमोशन्स आहेत, मी दाबून ठेवलेले इमोशन्स आहेत, त्यांना बिचाऱ्यांना मार्ग काय दुसरा? मग ते शरीराचा मार्ग वापरायचा प्रयत्न करतात. कशासाठी? तुला सांगावं की घे ना, मदत घे ना, काहीतरी कर ना याचं. मग अशाही काही वेळेला केसेस मी क्लिनिकमध्ये बघितल्यात की प्रचंड कामाचा स्ट्रेस आहे, प्रचंड भीती आहे की हे आपल्या हातून काहीतरी चूक घडेल, किंवा हे डेडलाईन मीट झालीच पाहिजे, त्याच्यासाठी दिवस रात्र चाललंय. रोज कामावर जाण्यापूर्वी हलकीशी एक बारीकशी चक्कर येते, पण मी फिजिकल माझ्या डॉक्टरकडे जाऊन येते, ते म्हणतात काही नाही, काहीतरी एक वर्टायगोची गोळी देतात, काम करायला सुरू करते. चालूच आहे, 2 महिने चालू आहे. एक दिवस मन म्हणतं की बस आता मी रिव्हॉल्ट करणार या चॅलेंज, आणि मग ते ठप्प करतं. त्या दिवशी मी ऑफिसला जाऊच शकत नाही, कारण मी सकाळी उठले बेडवरनं की मला चक्कर येते, इतकं किंवा सगळं गोल गोल फिरायला लागली. आता ह्याने चक्र काय चालू झाली, हे झाल्यामुळे सिव्हिरिटीच एवढी भयंकर दिसते म्हणल्यानंतर मला जावंच लागलं ना डॉक्टरकडे. मग मी 5 डॉक्टर गेले. 5व्या वेळेला गेल्यानंतर डॉक्टर जेव्हा म्हणला की काही नाही बाबा तुझ्या ह्याच्यात फिजिकल, मग आपोआप गाडी आली सायकॅट्रिस्टकडे, आपोआप गाडी आली थेरपिस्टकडे, आणि मग हळूहळू तिची चक्कर येणं कसं कमी झालं, कारण जे हवं होतं ते मिळालं ना सिस्टमनी. बरोबर. त्यामुळे हे सिग्नल ओळखणं हे फार 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 गरजेचं आहे. हे आपण नाही ओळखू दिले ना तर हे वाढत जाणार. तुम्ही आता म्हणालात की सिग्नल आपण ओळखलं की आपल्याला खूप उपयोग होतो त्याचा, पण बऱ्याचदा आपण म्हणजे काही केसेस अशाही ऐकल्या आहेत किंवा आम्ही बघितल्या पण आहेत की अरे हा तर एवढा छान असतो, हा तर एवढा खुश असतो, ह्याला कसं काय डिप्रेशन असू शकेल, हा किती जोक्स करत असतो, किती छान एनर्जेटिक आहे हा माणूस, ह्याच्यामध्ये तर असं काहीच दिसत नाही. तर मग ते आपण सिम्पटम कसं काय धरायचं? ह्याला आपण थोडं हाय फंक्शनिंग आजार म्हणू शकतो, हाय फंक्शनिंग डिप्रेशन सारखा प्रकार आहे. म्हणजे काय की जे अपेक्षित आहे ना ते सगळं करतायत ही लोक, पण तुला मला नाही ना माहिती रात्री गेल्यानंतर त्याला झोप नाही लागत, किंवा एक जो आनंद मिळायचा ना त्याला, की आज ना मी माझ्या जुन्या मित्रांना भेटलो, काय मज्जा आली, ते नाही होतंय. भेटतो तो, पण तो आनंद नाही वाटत. किंवा पार्टी करायची इच्छा होते की हा चला प्लॅन करूया, मस्त पार्टी करूया. पार्टीला जायच्या अर्धा तास आधी त्याला वाटायला तर नको जायला, त्रास होईल, फार लोक नको, पण पुश करतो स्वतःला. मजा येते का त्याच्यात? नाही येत आहे. किंवा कामाच्याही ठिकाणी करू शकत नाहीये का परफॉर्म, असं नाहीये, पण त्याची मॅक्सिमम करण्याची जी कपॅसिटी आहे त्याला तो पोचतोय का? नाही. किंवा मगाशी आपण जे बोललो ना की तो जो एक आनंदाचा एलिमेंट आहे ना ग, मजेचा एलिमेंट आहे आयुष्य जगतानाचा, ती मजाच हरवते कुठेतरी ह्याच्यात. हे जेव्हा लक्षात येतं ना तेव्हा कदाचित ह्या लोकांना, बिकॉज त्यांचा रिसोर्स सिस्टम चांगली आहे, त्यांच्याकडे दे आर रिसोर्सफुल पीपल, त्यांना माहिती आहे की मी काय केल्यानंतर माझा मूड मेंटेन राहू शकतो. माझ्याकडे असेही काही पेशंट आहेत ज्यांना माहिती आहे की त्यांना व्यायाम करून बरं वाटतं, पण म्हणून काय होतं माहितीये, त्याचा अतिरेक व्हायला लागतो. इतकी त्याच्यावरती डिपेंडन्सी येते की त्याचा अतिरेक होतो. म्हणजे आपल्याला उत्तर माहिती आहे त्याचं काय केलं पाहिजे, पण त्याच्या बरोबरीने काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी ॲड्रेस केलं पाहिजे, काहीतरी डीपर आहे ना ते त्याच्याविषयी बोललं पाहिजे, त्याच्याविषयी खुलून चर्चा झाली पाहिजे. आणि बऱ्याचदा थेरपी करताना क्लिनिकमध्ये असं जाणवतं की एक अशी स्पेस जरी मिळाली ना तुला, जिथे मी किती वेळा माझ्या पेशंटना म्हणते की मी किती वेळा मला असं वाटतं मी नाहीच आहे समोर,
म्हणजे तूच आहेस आणि तूच आहेस राईट. असेच बोलताय तुम्ही. हम्म. तर ही स्पेस सुद्धा कितीतरी वेळा किती प्रश्नांची उत्तरं देऊन जाते. देऊन जाते. कारण ही स्पेस आपल्याला न मिळणं आजकाल हाही एक मुद्दा आहे. ही इमोशनल स्पेस मिळू शकत नाही. आणि आपलंच आता मुंबई पुणे सारख्या शहरांमध्ये जनरली असं होतं की एवढा विचार करायला वेळ कोणाकडे. कारण अर्धा वेळ तुमचा ट्रॅफिकमध्ये जातो, अर्धा वेळ तुमच्या कामाच्या स्ट्रेसमध्ये जातो. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे स्वतःशी संवाद हा मला असं वाटतं की यामध्ये खूप महत्त्वाचा भाग होऊन जातो की आपल्याला हे कळलं की बाबा मी जातोय खरं पण मला ते आवडत नाहीये फार. हे रिअलाइज व्हायला पण कदाचित वेळ लागत असेल. हो. ते रिअलाइज व्हावं किंवा तिथपर्यंत आपण पोहोचावं म्हणजे एक हेल्दी मानसिक स्वास्थ्य ठेवण्यासाठी आपण काही करू शकतो का त्यावर काम? एक साधारण ना माझ्या प्रॅक्टिसमध्ये लक्षात आलेला एक फ्लो आहे या गोष्टींचा, की मला समजा लक्षात आलं की म्हणजे मी अवेअर असणं की काहीतरी मला कशाचा तरी त्रास होतो किंवा ही भावना मला त्रास देते. मग रागाची असेल, द्वेषाची असेल, सॅडनेसची असेल, जे काय असेल ते ह्या भावनेचा मला त्रास होतोय किंवा ह्या कॉन्फ्लिक्टचा मला त्रास होतोय. ह्याचा अवेअरनेस होणं. त्याच्यानंतरची जी स्टेप आहे ना, म्हणजे अवेअरनेस कडून 2 रस्ते जातात. एक रस्ता जातो डिनायलकडे, की हे काय हे नाही हालतोय, ह्याच्याकडे काही फार लक्ष द्यायची नाही, वेळ कोणाला आहे वगैरे टाईप. किंवा हे ना त्या माणसामुळे होतोय मला त्रास किंवा मला हा सिच्युएशनमुळे होणारा त्रास आहे. सिच्युएशन गेली की कमी होणार आहे. हे काही वेळेला खरं असतं. पण मोर दॅन दॅट त्या सिच्युएशनचा मी काय विचार करतोय किंवा माझा त्या सिच्युएशनवर काय परिणाम होतोय हे महत्वाचं आहे ना. सिच्युएशन तर असणारच आहे, पण माझ्यासारखे आणि 50 लोक सेम सिच्युएशनमध्ये आहेत, त्यांना काही वाटत नाहीये. त्यामुळे एक रस्ता जातो डिनायलकडे, हे मान्यच करायचं नाही आपण. त्या बाजूचा रस्ता घेतला ना तर हे परत परत होत राहणार. बरोबर. कारण हा रस्ता पुढे जातच नाही. हा युटर्न मारून पुन्हा लूप मध्ये राहणार. मध्ये तिकडेच घेऊन जाणार. बरोबर. दुसरा रस्ता जातो ना, तो जातो ॲग्रीमेंटकडे. ॲग्रीमेंट म्हणजे काय की असा एक फ्लॅट स्वीकार आहे त्या गोष्टीचा, की समजा मला असं फिलिंग येतंय की अरे आय फील लाईक अ फेल्युअर. आय एम अ फेल्युअर. मी फेल आहे, आधी होतो, माझ्या आयुष्यात फेल्युअरच होणार. एक प्रकारची परमनन्सी, एक प्रकारचं आता ॲग्रीमेंटचा अर्थ बघ ना, आपण असं लिव्ह अँड लायसन्सचं ॲग्रीमेंट करतो ना, आपण असं म्हणतो का ॲक्सेप्टन्सवर सही कर, असं नसतं ना ते. आपण म्हणतो ॲग्रीमेंटवर सही कर. ॲग्रीमेंट म्हणजे काय की त्याला कॉन्क्रिटायझेशन आहे, काहीतरी एक अशी पक्क केलंय ते. आपण ते स्वीकारलंय. मोर दॅन स्वीकारलं. अच्छा. पक्केपणाकडे गेलोय. अच्छा. ते तुटणं म्हणजे तुला ॲग्रीमेंट तोडावं लागतं. इथे पक्केपणा आलाय. सो ते फ्लॅटली आपण ते ॲक्सेप्ट करून टाकलेलं आहे. तो ॲक्सेप्टन्सच्या पुढचं टोक आहे. मधला रस्ता आहे ना, तो ॲक्सेप्टन्सकडे जातो. ॲक्सेप्टन्स म्हणजे काय? स्वीकार. स्वीकार म्हणजे काय? आत्ता ह्या क्षणाला मला असं वाटतंय आणि हे स्वीकारायची ना आपल्याला भीती वाटते मनुष्य म्हणून, की कारण हे स्वीकारलं ना तर ह्या फिलिंग्सचीच भीती वाटते. आपल्याला असं वाटतं की हे आता चिकटले आपल्याला, आता हे दुःख, आता हे मी फेल्युअर आहे, हे मला सोडणारच नाही. मग हे सोडणार नाही तर मग मी या वाट्यालाच जात नाही ना, मी या 2 वाट्यांकडे जातो. एक डिनायल आणि दुसरं तिकडचं मी तुला म्हणलं ते ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंट काय करतं माहितीये? ॲग्रीमेंट तुला होपलेसनेसकडेच नेणार. कारण हे परमनंट आहे ना, मी फेल आहे, मी फेल्युअरच आहे किंवा आयुष्य हे दुःखच आहे, दुःखतच राहणार नाही मी, ह्याच्यात काही बदल होणार नाही. हे जे सगळे वाक्य आहेत ही मला नेहमी निराशेकडेच घेऊन जाणार. हे सायकल निराशेचं चालू होणार. अच्छा. हा लूप चालू झाला पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी घडण्याचा. म्हणजे मध्ये एक रस्ता कुठला उरतो? तर स्वीकाराचा उरतो. त्यामुळे भावनांच्या बाबतीत कुठल्याही निगेटिव्ह भावनांच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घेऊया की त्यांना ना एक त्यांचं आयुष्य असतं. जसं व्हायरल इन्फेक्शनना त्यांचं एक स्पॅन आहे. मग तुला कसा बसला की तू काय, माझे बाबा म्हणायचे दगड माती खायला घाल, तो व्हायरस त्याचं तेवढं ते पूर्ण करणार. आता त्याच्यामध्ये तुम्ही आणखीन शहाणपणा करून काहीतरी आपला घसा बिघडलाय त्याच्यात तुम्ही रात्री फिरताय, आईस्क्रीम खाताय, तर तुम्ही आणखीन वाढवताय. बरोबर. ती गोष्ट वेगळी. मग त्याच्यासाठी तुला सेकंडरी इन्फेक्शन होणार, मग तुला त्याची आणखीन ट्रीटमेंट लागेल. बट बाय देमसेल्व्स दे हॅव अ लिमिटेड स्पॅन. तसा या भावनांचा पण एक आपला स्वतःचा एक लिमिटेड स्पॅन आहे. त्यांना तो स्पॅन दिला पाहिजे.
त्यांना स्वतःला एक्सप्रेस करण्याचा वाव दिला पाहिजे न घाबरता आपण. आणि हे कधी शक्य आहे ना, जेव्हा मी म्हणते की मला आज अतिशय फेल्युअर वाटतंय, कारण ही घटना घडली आहे माझ्या आयुष्यात आणि आय फील लाईक फेल्युअर राईट नाव. जेव्हा मी असं म्हणते की आत्ता, याचा अर्थ हे परमनंट असेल असा नाही. आणि त्याच्यामध्ये मला अतिशय वाईट वाटत असतं स्वतःविषयी. मला खूप फालतू वाटतंय स्वतःविषयी या क्षणाला. जसं मला समजा एक विषय पकड होता मॅथ्समध्ये, फेल झाले मी मॅथ्समध्ये, खूप घाणेरडे मार्क आहेत, मला बघायचं पण नाही, मी गोळा करून आतमध्ये ठेवून टाक. नाही, मला कळलंय काय चुकलंय ते, पुढच्या वेळेस नाही होणार चुका. कसं प्रोसेस कुठे केलंय आपण ते फेलियर. सो जेव्हा तू तो पेपर काढून बघतेस, परत 10 वेळा बघतेस, तुला अतिशय वाईट वाटतं त्याच्याविषयी की अरे शिट यार, काय हा सगळ्या मित्रांना पडले यार, मला का नाही पडले, किती फालतू आहे मी, किती ढ आहे मी, आय एम सो डम, मला अक्कलच नाही आहे. आणि म्हणे मी इंजिनिअरिंग होणार आहे, इंजिनिअरिंग करणार आहे, कसलं काय, मला काही नाही जमणार आहे. हे सगळं चाललंय आत्तात. हे जर का मी ह्या भावनांमध्ये राहिले नाही ना थोडा वेळ, तर ह्या निघून नाही जाणार आहेत आपल्या या सगळ्या जाणार आहेत अग्रीमेंटकडे किंवा ह्या डीप फ्रीझरमध्ये जाणार आहेत. आणि मग परत जेव्हा अशी सिमिलर काहीतरी होईल ना, किंवा ह्याच्यापेक्षा कमी इंटेन्सिटीचं काहीतरी होईल, तेव्हा ते येतील टूनकन बाहेर डीप फ्रीझरमधनं परत. आणि मग आपल्याला वाटतं अरे कितकी फालतू गोष्ट होती, एवढं का मला वाटतंय त्याच्याबद्दलचं, ते एवढं का वाटतंय, म्हणजे एवढं बॅगेज आहे ते जे आपण ढकलून दिलंय कचरा कार्पेटच्या खाली, कधीतरी कार्पेटवर गेल्यानंतर तो येणार आहे बाहेर. म्हणजे आपल्या फिलिंग्स एन्काउंटर करणं फार गरजेचं आहे, त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. कारण आपण माणूस म्हणून सगळ्या फिलिंग्स आपल्याला येऊ शकतात, आपण त्याला नाकारू शकत नाही. मी पेशंट्सना माझं फार आवडतं उदाहरण आहे की असं समज की जशा पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत तशा निगेटिव्ह इमोशन्स आहेत. तर आता आपलं घर आहे, घराला डोरबेल आहे, तर डोरबेल आपण का लावली आहे, लोकांनी यावं म्हणून, किंवा ते आलेत तर कळावं म्हणून. असं समज की आपल्याला थोडेसे ना आवडते पाहुणे आलेत कोणतरी, फारसं काही तू कम्फर्टेबल नाही, म्हणजे ठीक आहे आता, तर ते आलेत तर ते विचार येतात, ते वाजवणार बेल, आपल्याला दिसलंय बरं का ते आलेत, ते यार खूप न आलेत, आपण 1-2 मिनिटं घेतो दार उघडायला, कारण तो रेझिस्टन्स असतो, ते परत नाही वाजवणार, कारण ते आलेत, यायचंय त्यांना. शेवटी फायनली आपण जाऊन दार उघडतो, मग ते आत येतात, आपण जरा बसतो, बोलतो वगैरे. आता तुला ते नकोयत, तर तू काय करशील की म्हणजे आपण आपल्या बिहेवियरवरनं कसं दाखवू शकतो की म्हणजे बेसिक औपचारिकता आणि असं इकडचं तिकडचं तेवढंच, म्हणजे अगदीच तू, आपण बरे व्यक्ती असो तर आपण चहा घेणार का, फॉर्मॅलिटीज नाही म्हणलं तर आपण बरं म्हणू, नाही घ्या ना वगैरे, असं ते तर करायला जाणार नाही. हे झाल्यानंतरही जात नाही ते, तर मग काय करतो आपण त्यांना बाहेर तर काढू नाही शकत. मग काय करतो आपण बोलतो त्यांच्याशी, म्हणजे आपण त्यांना एंटरटेन करत राहतो खरं तर. त्यामुळे काय होतं ना, ते अजून बसत राहतात पुढे पुढे वेळ. त्यामुळे आयडियली आपण काय करतो माहितीये, आपण हळूहळू आपली कामं करायला लागतो. ते बसले पण मग मी फोन बघीन, किंवा मग मी 1 मिनिट मला जरा कॉल आलाय म्हणून मी जाईन, किंवा मग ते बसलेत तर ते बसले असताना मी कधी घरातलीच कामं करायला लागते, घोड्यांचं कपड्यांच्या घड्या करायला लागते, मुलाला सांगते की बघू ते अभ्यासाचं, बघू तुझं काय ते, म्हणजे काय सांगायचा प्रयत्न करतो आपण की आय एम ऑक्युपाईड बाबा, मला नाही आता तुमच्या ह्याच्या पलीकडे मी तुम्हाला एंटरटेन नाही, काय होईल ह्याच्यानंतर, ते कंटाळतील की नाही, किती वेळ बसणार असेल, जाते निघून. दिस इज एक्झॅक्टली सेम टू ऑल निगेटिव्ह इमोशन्स. निगेटिव्ह इमोशन्स माझ्या मते खूप साधे आहेत, ते रिॲक्शन म्हणून येत आहे. मला खूप एखादी गोष्ट मिळवायची इच्छा, नाही मिळाली यार, वाईट वाटतं, किंवा मला खूप सॅड वाटतं, मला खूप डिसअपॉइंटेड वाटतं. आता हे किती साधारण आलेलं इमोशन आहे, रिॲक्शनरी आलेलं इमोशन आहे, ते बेल वाजवत आहे तुझ्या घराची असं समज, आणि मी हिम्मत आहे दार उघडत नाही. ते काय करतं ना, ते साधा आहे विचार, ते बेल वाजवत थांबतंय. आता काय आहे ना, आजूबाजूला गल्लीमध्ये ना
काही गुंड लोक राहतात. ते काय आहेत ना, दे आर इन सर्च ऑफ अशी लोक की जे बिचारी आहेत, ज्यांना न्याय पाहिजे. मग ती गुंड लोक ना ह्यांना जाऊन मिळतात. आता ही गुंड इमोशन्स कुठली आहेत, थोडी डिफिकल्ट इमोशन्स आहेत. ते गिल्ट म्हण किंवा रेज म्हण किंवा इन्फिरियॉरिटी वगैरे थोडेसे कॉम्प्लेक्स इमोशन्स आहेत, सिम्पल नाही आहेत. हे त्यांना जाऊन मिळाले ना की ते त्यांना सांगतात, आता थांबेल उडत नाही काय, आपण आहे, आपलंच आहे घर, तोडू आपण, त्यांना बाहेर काढू, हे आपलंच घर आहे. आणि मग ते ठिया मांडतात. म्हणजे जे साधी गोष्ट होती, साधं आलेलं एक इमोशन होतं, त्याला काय करायला पाहिजे होतं, बेल वाजली, उघडा दार, ओके म्हणा, ये म्हणा, बस, चहा पी, बोलू इकडच्या तिकडच्या गोष्टी. त्या स्पेसमध्ये आपण आहोत त्या इमोशनच्या. थोड्या वेळाने ना ते झालं ना की आपणही आपली आपली कामं जरा जरा करायला लागतो. ते संपतं. ते किती वेळ राहणार. किती सोप्या पद्धतीने आहे खरं तर हे. म्हणजे किती निगेटिव्ह इमोशन्स बिचारे, असं मला नेहमी वाटतं की ते बिचारे आहेत यार. म्हणजे दुःख झालंय, झालंय म्हणा ना दुःख, भीती वाटलीये तर वाटली म्हणा ना भीती. तर हे कारण ते रिॲक्शन आहेत, ते रोजच्या घडणाऱ्या आयुष्याचा भाग आहेत त्या. पण ते आपण दडपतो, त्यांना आपण घाबरतो, कारण आपल्याला वाटतं की ते राहतील नंतर, ते बळकावतीलच आपली सगळी जागा. बरोबर. ते बळकावतात केव्हा, जेव्हा आपण त्यांना पहिल्यांदा ते स्वीकारत नाही, त्यांना त्यांची स्पेस देत नाही. तर ती स्पेस मिळणं आहे ना, ते खूप महत्वाचं आहे. आणि एकदा ती मिळाली की नाही की पुढचा जो रस्ता जातो ना, तो ऍक्शन कडेच जातो. मग चेंज आहे, मग बदल आहे. जेव्हा मी माझा तो पेपर गणिताचा उघडून बघते फायनली, हे सगळ्यात न रडून स्वतःला भरपूर क्रिटिसाइज करून झाल्यानंतर मी काय म्हणते, काय चुकलं एक्झॅक्टली, मी एवढा तर वाईट नव्हता गेला यार अभ्यास, काय चुकलंय माझं. मग मी पेपर बघते आणि मग मी म्हणते, अरे यार शिट, हे तर काय फायनल याच्यात चुकले यार, पर्यंत बरोबर आलं होतं. मग का असं झालंय, कारण माझी कदाचित तयारी पुरेशी पडलेली नाहीये, काही टॉपिक्स मला पडलेच नाहीये, कदाचित मला वाटलं होतं की हे येणार नाही पण हे येतंय यार एक्झाम मध्ये. हे सगळं अनालिसिस होण्यासाठी आणि मग त्याच्यावर योग्य तो बदल होण्यासाठी मला ते पेपर बरोबर बसलं तर पाहिजे. बरोबर बरोबर. त्यामुळे भावनांना त्यांचा मान दिला पाहिजे. आय डोंट नो वेदर मी हा बरोबर शब्द वापरते की नाही, पण मला असं वाटतं की त्यांना त्यांची एक पोझिशन आहे यार, काहीतरी घडल्यामुळे आलेत ते, त्यांना द्या ना तो. ते मला असं वाटतं की ते मागत असतात आपल्याकडे असं, किंवा पेशंटच्या काही त्यांची एखादी घटना मला सांगतात, मला असं वाटतं की हे इमोशन ओरडून ओरडून सांगतंय, बघ माझ्याकडे मी 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 आणि नुसतं तुम्ही बघितलं त्याला, हो तू आहेस आणि तू असू शकतोस, इट इज ओके, संपलंय त्याचं आयुष्य. तुम्ही आता गणिताचा पेपर किंवा अभ्यास म्हणजे साधारण लहान मुलांमध्ये हे खूप होतं की अरे माझा अभ्यास नाही नीट झाला किंवा मला एवढे कसे काय कमी मार्क मिळालेत. म्हणजे माझ्या ओळखीच्यातलंच एक उदाहरण आहे की अभ्यास तर केला होता व्यवस्थित, पण जेव्हा रिझल्ट आला तेव्हा असं झालं की मला हे जमतच नाहीये, माझ्यात काहीतरी चूक आहे का, मला सांग, माझं काहीतरी चुकतंय का, किंवा मला काहीतरी समजतच नाहीये का मग शिकवतायत ते, आय थिंक मला तर स्वतःला संपवलं पाहिजे. ह्या विचारापर्यंत जेव्हा मुलं जातात तर हा विचार आहे तो डिप्रेशनकडे नेऊ शकतो का, किंवा म्हणजे जर का ते वर्बली म्हणतात की मी स्वतःला संपवू शकतो, तर ते खरंच त्या कृतीकडे पण जाऊ शकतात का? थोडं जनरलाइज नाही करता येणार या गोष्टी की फक्त असं आपण ऐकलं म्हणून तसं होऊ शकतं का. खूप त्याच्या आजूबाजूच्याही गोष्टी त्याच्यासाठी पाहायला हव्यात. जसं तू आता म्हणलीस की सेल्फ क्रिटिसिझम हा एक खूप चाइल्डहुड डिप्रेशन मधला भाग आहे की मला जमणार नाही, मी फेल्युअर आहे, मला काही येत नाही, मी डम्ब आहे, मला फ्रेंड्स नाही आहेत, हे अशा प्रकाराने सेल्फ क्रिटिसाइज करणं. इरिटेबिलिटी, चिडचिड लहान मुलांमध्ये प्रचंड वाढणं हा एक त्याच्यातला भाग असू शकतो. किंवा फिजिकल फिटनेस, फटीग वाटणं, सतत थकवा, उत्साही दिसत नाही ते मूल, तुला सतत थकवा आल्यासारखं त्याला वाटत राहतं. खाण्याच्या काही इधर खूप भूक लागते आणि खूपच खातोय, किंवा एकदमच खात नाहीये, किंवा वेट मध्ये खूप तुला फरक दिसतो, वजनामध्ये अचानक वजन वाढतं, कमी होतं. आणि त्याबरोबरीने कधी कधी इतक्या टोकाची की काही वाक्य आपल्याला मुलांकडनं ऐकायला मिळतात. तर चाइल्डहुड डिप्रेशन इज समथिंग ज्याच्यासाठी मदत घेतली
गेली पाहिजे असं मला वाटतं. कारण परत ना चाइल्डहुड हा एक तुझ्या पुढच्या आयुष्याचा एक काय म्हणू आपण गेट आहे ते पहिलं. तिथून आपण ॲडल्ट लाईफकडे आणि आयुष्याकडे बघणार आहोत. त्यामुळे त्यावेळेची मिळणारी मदत किंवा त्यावेळेच्या अडचणींना कसं कोप केलं पाहिजे हे खूप महत्त्वाचा टप्पा आहे. पण मग पालकांनी अशा कुठल्या गोष्टी ऑब्झर्व्ह केल्या पाहिजेत आपल्या मुलांमध्ये, की चाइल्डहुड डिप्रेशन आहे का नाही, किंवा कसं मॉनिटर करायला हवं त्या गोष्टी हे जे मी आत्ता तुला म्हणले त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्यात, की अ, खाणं, झोप, वजन, कॉन्सन्ट्रेशन मुलाचं किती होत आहे, फटीग त्याला सारखा किती थकवा आल्यासारखं वाटतं, खूप चिडचिड होते का, सारख्या छोट्या छोट्या गोष्टींवरती रडू येतंय किंवा तो आयसोलेट करतोय स्वतःला. फार मुलांमध्ये मित्रांमध्ये जो पूर्वी खेळायचा छान तसा खेळ कमी झाला आहे, तो एकटा एकटा राहतो. किंवा ज्या गोष्टी आवडीने पूर्वी करायचा, क्रिकेट खेळायला जायचा, चेस खेळायचा, गाणी ऐकायचा, ते आजकाल तो करत नाही. ह्या सगळ्या त्यातले वॉर्निंग साईन्स याचा अर्थ त्या मुलाला डिप्रेशन आहेच असं नाही. पण हे काही पॉइंटर्स असू शकतात. हे जर दिसले तर मदत घ्यावी असं म्हणतात. आणखीन असंही होतं ना, की लहान मुलांना जनरली जर आता समजा पेरेंट्सनी असं मान्य केलं, की बाबा मला हे काही सिम्पटम्स दिसत आहेत मुलांमध्ये, आणि मी समजा घेऊन पण गेले, तर मुलाचं पण अशी एक मानसिकता होते, की मला का बरं इकडे घेऊन जाताय तुम्ही? तर ते आणि मग मग हे काय आहे? ऑफकोर्स त्यांना वाचता येतं, ऑफकोर्स त्यांना कळतं आपण थेरपिस्टकडे आलेलो आहोत, आपली थेरपी सुरू झालेली आहे. तर त्यांना आयडिया नसते, की आपल्याबरोबर काय होतंय, स्पेशली टीनएजर्समध्ये. तर त्यांना असं होतं, की मला माझा आई-बाबा इकडे का घेऊन येत आहेत? तर अशा वेळेला पालकांमध्ये आणि त्या मुलांमध्ये संवाद होणं कितपत गरजेचं आहे आणि तो कशा पद्धतीचा असला पाहिजे? हा मुद्दा जरी आपण फक्त मुलांसाठी म्हणत असलो ना नम्रता, तरी हा सगळ्यांना लागू आहे. कदाचित असे मोठ्याही लोकांच्या बाबतीत ज्यांच्या आजूबाजूच्यांना वाटतंय की काहीतरी समथिंग इज रॉंग बाबा, म्हणजे बेटर की यांनी बोलावं जरा कोणाशी तरी किंवा आपण कन्सल्ट करूया का, काय होतंय एक्झॅक्टली. पण त्या माणसाला नाही वाटत आहे, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये इन्साईट म्हणतो. इन्साईट म्हणजे काय, की मला माहिती असणं की माझ्यात काहीतरी गडबड होतीये किंवा मला मदतीची गरज आहे हे मला माहिती असणं. आणि प्रायमरी आम्ही थेरपीमध्ये किंवा कुठल्याही प्रकारच्या ट्रीटमेंटमध्ये असं म्हणतो, की जोपर्यंत मी माझ्या प्रॉब्लेमची जबाबदारी स्वतः स्वीकारत नाही, तोपर्यंत तो सोडवण्याकडचा मार्ग कठीण असतो. बरोबर. काही केसेसमध्ये असं दिसतं आपल्याला, की आई-वडील, मित्र-मैत्रिणी ह्यांना वाटतं, की ह्याला काहीतरी गडबड होते ह्याची आणि ह्यानी गेलं पाहिजे. तर हे कसं अप्रोच करावं? लहान मुलांच्या बाबतीत तर थोडं अजून ट्रिकी होतं. ॲट द सेम टाईम ना लहान मुलं काही वेळेला थोडंसं बाबापुता करून येतात मग किंवा तितकासा राग मनात ठेवतही नाहीत. पण अशीही लोकं आहेत ज्यांना याचा खूप दे कॅन टेक इट रिअली नॉट इन अ व्हेरी गुड स्पिरिट. त्याशिवायच कसं थोडं काय पद्धतीने यांना सांगावं? मला असं वाटतं की कधीही ना जेव्हा आपण ॲक्युजेटरी बोलायला सुरुवात करतो ना, की तू रागावतोयस, तू नुसता बसून असतोस, तुझ्या करिअरचं काही होत नाहीये, मग आपण फिक्स करायला जाऊया. तेव्हा समोरचा माणूसचा पण डिफेन्सिव्ह होतो. असं ना मी तुला म्हणलं, की तू ना नम्रता मला नीट प्रश्न विचारत नाहीयेस. तर तू काय करशील? मी तर व्यवस्थित प्रश्न विचारते. तुम्हाला नाही कळत आहेत माझे काही प्रश्न. सो आपण डिफेन्सिव्ह होतो आणि आपण प्रतिवार करायचा परत प्रयत्न करतो. ह्याच्यातनं साध्य नाही होणार. मदतीपर्यंत पोहोचणार नाहीये हे गणित. त्यामुळे मी असं सजेस्ट करते, की आय स्टेटमेंटकडे जाऊया आपण. म्हणजे तुला असं उदास बघून ना मला फार वाईट वाटतं रे. जे खरं असतं ना. किंवा एखादा मित्र बघतोय, की अरे काय हा दारू ढोसतोय यार रोज. नको यांनी करायला पाहिजे हे. तर हे मला नाही रे तुला असं बघवत आहे. आणि कदाचित आम्ही पुरेसं नाही पडत आहोत तुला ह्याच्यामध्ये. तर आपण जाऊया का डॉक्टरकडे? तू बोलशील का जरा? किंवा जाऊन बघू ना. नाही उपयोग झाला तर नाही. पण जाऊन बघायला काय हरकत आहे? अशा पद्धतीने आपण त्यांना आणू शकतो का? खोटं बोलून आणू नये. अशा मताची मी आहे. कारण होतं असं की सुरुवातच या प्रकाराची खोट्याने एक तर होऊ नये. म्हणजे जिथे आपण म्हणतो की भावनांना खरेपणाने समोर जाते ते सुरुवातच खोट्याने करायचे हे फारच खूपच कॉन्ट्राडिक्टरी आहे. आणि दुसरं असं की त्यांनी खोटेपणाने केलेली सुरुवात आम्हाला क्लिनिकमध्ये त्याची सारवासारव करून निस्तरावी लागते. त्यामुळे ते नाही आणि मग त्याच्यामध्ये काय ना विश्वास गमावून बसतो पेशंट, की मला सांगितलं होतं एक भलत्याच ठिकाणी मला आणलंय आता.
हे नात्यांसाठी फार छान ही गोष्ट नाहीये. त्यामुळे वेळ लागू शकतो. म्हणजे तुम्हाला एकदा म्हणलात तुम्ही, त्यांनी तेव्हा फक्त विचार केला, उडवून लावलं. पुन्हा आठवड्याभराने पुन्हा अप्रोच द टॉपिक. पुन्हा सांगा, पुन्हा सांगा, पुन्हा सांगा. कधीतरी वेगवेगळ्या पद्धतीने सांगून कधीतरी मान्य करतो माणूस, की ठीक आहे आता हा म्हणतोय ना म्हणून जाऊ. किंवा त्याच्या वागण्याचा जो आपल्या नात्यावर परिणाम होतोय, घराच्या वातावरणावर परिणाम होतोय, ते होतायत. खरी गोष्ट आहे ती. म्हणजे खरं म्हणजे तो करिअरमध्ये कन्फ्युज्ड आहे किंवा माझा मुलगा रोज दारू पिऊन येतो, ह्याचा त्याला फिक्स होणं गरजेचं आहे, पण त्याचा माझ्यावर जो परिणाम होतोय ना, तो मला त्रास देतोय. म्हणून मला वाटतं की त्यांनी मदत घ्यावी. मला नाही बघवत तुला असं. ही खरी परिस्थिती आहे. बरोबर. मग ती सांगावी ना मोकळेपणात. त्यात लपवण्यासारखं काय आहे? बरं. त्यांनी काय कमीपणा होत नाहीये सिद्ध. आणि इव्हेंच्युअली अशा ठिकाणी एकदा मदतीला पोहोचला ना माणूस, किंवा ती थोडी जबाबदारी आमची होते की त्याला कशा पद्धतीने वळवावं, की जेणेकरून त्याला हे मदत होईल, समजेल की एक्झॅक्टली काय होतंय. आणि तो स्वतःच्या या भावनांची किंवा आजाराची जबाबदारी घेईल, जेणेकरून आपल्याला ट्रीटमेंटपर्यंतचा जो प्रवास आहे तो सोपा. जेनझींमध्ये सध्या डिप्रेशनचं प्रमाण वाढलंय असं म्हणतायत, तर त्याबद्दल काय सांगाल? डिप्रेशनचं प्रमाण वाढलंय म्हणण्यापेक्षा म्हणजे स्टॅटिस्टिकली तुला सांगते गंमत, की आपण इतकं म्हणतो ना कॉमनली, की डायबिटीस किती कॉमनली ऐकू येतं, कॅन्सर आजकाल अनफॉर्च्युनेटली खूप कॉमनली आपल्याला ऐकू येतं. स्टॅटिस्टिकली इफ यू सी तर सायकायट्रिक इलनेसेस 15% आहेत आणि डायबिटीस 11.4 किंवा 12% आसपास. बापरे. आणि कॅन्सर जवळपास क्लोज टू सायकायट्रिक इलनेस आहे. एवढं प्रमाण त्याचं वाढतंय, ज्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात डिप्रेशन, एन्झायटीचं तुला जास्त दिसेल आत्ताच्या ह्या जनरेशनमध्ये. काही ढोबळ बदल म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत ना, ज्या परंपरागत आहेतच. म्हणजे तू समज फॅमिलीमधले ताणतणाव आहेत किंवा फॅमिलीमधली जी एन्व्हायरमेंट आहे, त्याच्यामध्ये खूप कॉन्फ्लिक्ट असतील, हिंसा असेल, फिजिकल हिंसा असेल, भावनिक हिंसा असेल, ती सगळी ते पकड. सोशल काही आर्थिक इशू, हे सगळे साधारण कॉमन आहेत. अनेक पिढ्यानपिढ्या तुला चालत आलेले नसतील. त्याच्यात जी नवीन भर पडली ही सोशल मीडियाची पडली आहे. आत्ता ह्या जनरेशनमधला आपल्याला दिसतोय तो प्रचंड फरक आहे. प्रचंड प्रमाणातली इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. ती खूप पटकन अवेलेबल आहे. त्यामुळे ह्या मुलांमध्ये काही काही गोष्टी ज्या मी ऑब्झर्व केल्या, त्याच्यातली मला खूप प्रॉमिनंटली एक गोष्ट दिसली जी, ती ही आहे की ना, त्यांना खूप घाई आहे. प्रचंड घाई आहे आणि त्यांना प्रचंड भीती आहे की ते कुठेतरी मागे पडतील. कशात मागे पडतील हे नाही सांगता येते. म्हणजे क्लिनिकमध्ये पेशंट येतात ना, आता एक मागच्याच आठवड्यात एक मुलगी आली होती, 22-23 वर्षाची मुलगी असेल, ब्रिलियंट आहे, म्हणजे हुशार आहे, खूप ॲम्बिशियस आहे, तिला खूप गोष्टी करायच्या आहेत. 23 वर्षाची आहे, तिने आत्ता ऑलरेडी प्रोफेशनल एक मोठा कोर्स तिचा करून झालेला आहे, जो अवघड असतो क्लिअर करायला, तो झालेला आहे. आता तिला आयव्ही लीगमध्ये ॲडमिशन हवी आहे. भारताबाहेर तिला शिकायला जायचं आहे. हा जो प्रोफेशनल कोर्स आहे हा तिने या मागच्या वर्षात पूर्ण केला आहे. तिला आयव्ही लीगची जी एंट्रन्स आहे ती पुढच्या 6 महिन्यात क्लिअर करायची आहे आणि तिला पुढच्या वर्षी जायचंच आहे. पुढच्या वर्षीचं ॲडमिट असलं पाहिजे त्या आयव्ही लीगच्या कॉलेजेसमध्ये. ह्याचा भयंकर ताण तिने घेतलेला आहे की आणि मग ते का होत नाहीये, मग पासपोर्टचं कसं माझ्या लक्षातच राहिलं नाही की हे करायचं आहे, म्हणजे मी जाऊच नाही शकत, माझी कॅपेबिलिटीज नाही आहे जाण्याची, किंवा अशा लहान सहान गोष्टीवरनं ती ताण घेऊन जनरलायझेशन करत होती. मी ते सगळं दमले ते ऐकून तिचं, म्हणजे की हे मला हे आत्ता पटकन मला असं प्रेशर आलं. मी म्हणलं काय नाहीये, म्हणजे काय होणार आहे हे आत्ता 22व्या वर्षाच्या ऐवजी 23ला गेलीस, तसं काय घडेल त्याच्यामध्ये, मी मागे पडीन. कोणाचं मागे पडशील हे बोलता बोलता लक्षात आलं की भयंकर कॉम्पिटिशन, ॲज इफ इट इज अ रेस. लाईफ इज अ रेस, पण ह्याच्यात धावलं पाहिजे सतत. इव्हन तू त्यांचं बोलणं बघ, जेनझी लोकांचं, किंवा त्यांचा अटेन्शन स्पॅन हा पण कमी कमी होतोय खूप जास्त. किंवा मी माझ्या मुलाला गमतीने म्हणते की तू माझं बोलणं पण 2x मध्ये पटकन पुढे बोल, पटकन पुढचा पॉईंट सांग. म्हणलं अरे मला पूर्ण करू तर दे, वाक्य माझं बोलू तर दे मला पूर्ण. इतकं हे फास्ट फॉरवर्ड मध्ये आहे. तर इतकी घाई, ती पोचण्याची घाई, अचीव्ह करण्याची घाई, अचीव्हमेंट झालेली दाखवण्याची घाई, त्याच्यानंतर लोकांना काय वाटतंय हे जाणून घेण्याची घाई, ही सगळीच घाई होती. आणि मग त्याच्यामध्ये येणारे जे काही
डे टू डे स्ट्रेसर्स आहेत का हे कोणाला वेगळे नाही आहेत, ते हँडलच करू शकत नाही आहेत. किंवा एक टाईमलाईन डोक्यात ठरवलेला आहे की मी ठरवलं की 22व्या वर्षी होणार, 26व्या वर्षी होणार, 30व्या वर्षी होणार. ते जोपर्यंत त्यांच्या हातातल्या गोष्टी आहेत ना तोपर्यंत ते ठीक जातं. मला मेजर प्रॉब्लेम येतोय त्या इस्पेशली पिरियडमध्ये जेव्हा मुलांना लग्न करायचे. आता मी ठरवलं होतं 25-26 वर्षापर्यंत मी लग्न करणारच नाही कारण मला करिअर अचीव्ह करायचे. मला ते सगळे टिकमार्क झाले. आता मी 26 वर्षाचं झालो, आता मला लग्न झालंच पाहिजे 2 वर्षात. अरे हे काय म्हणजे असं तुझ्या ठरवण्याने जस्ट बिकॉज नाऊ यू आर रेडी द युनिवर्स शुड फॉल इन प्लेस लाईक दॅट. असं नाही वर्क होत आहे हे. त्यामुळे एक जो धीर असतो ना, एक ठहराव असतो किंवा एक ज्या त्या गोष्टींना ज्याचा त्याचा म्हणून एक वेळ लागणार आहे, हे त्यांना समजावून सांगणं मला खूप गरजेचं वाटतं. आणि ते समजावून सांगण्यासाठी त्यांना जज करायची गरज नाहीये. ह्यांना ना काय घाईच आहे सगळ्याची, ह्यांना ना काय असं नाहीये. त्यांच्याकडे घाई आहे कारण ते तसंच बघतायत ना, सगळं जग धावतं. इतकी प्रचंड कॉम्पिटिशन आहे की प्रचंड चॉईसेस आहेत त्यांच्याकडे. म्हणजे खूप जास्त चॉईस असण्याचा पण काही वेळेला प्रॉब्लेम होतोय. बरोबर. त्यामुळे भीतीच वाटते अपयशाची सारखी. पण एवढे चॉईस आहेत माझ्याकडे, त्यातनं मी हा सिलेक्ट केलाय, हा नाही आता फेल झाला पाहिजे. हे ज्या पद्धतीने ते धावतात ना त्या रेसमध्ये, त्याची काळजी वाटते मला. आणि पुन्हा मगाशी जो आपण मुद्दा मांडला ना, तोच मुद्दा मी पुन्हा इथे काय म्हणू आपण, मी पुन्हा त्याला लिंक करीन त्या मुद्द्याला, की ही जी स्पर्धा आहे, ही जी रेस आहे, याच्यामध्ये आपण जे धावतो आहोत, एकतर त्याचा गोल पोस्ट आपल्याला माहित नाहीये काय आहे ते. तिथे पोचलो की आपल्याला असं वाटतं की अरे हे नकोच आहे मला, मग ते परत पुढे ढकललं गोल पोस्ट. कारण ते आपण मला काय हवंय डिझाईन कदाचित नाहीच करत. दुसरं, मी सततच आजूबाजूला कोण धावतंय, तू किती पुढे गेला, हा किती मागे राहिला, माझ्यात त्याच्यात अंतर किती, ह्याच्यातच आपली एनर्जी जाते. त्याच्यापेक्षा हा माझा ट्रॅक आहे आणि हा माझा प्रवास आहे, ह्याच्या मागेही मीच, ह्याच्या पुढेही मीच असणार आहे. हे समजून जर का आपण ते जायला लागलो ना, तर एकतर त्यातली मजा घेता येईल प्रवासातली, मग त्याला स्पीड किंवा त्याला एक असं कट टू कट त्याला टाईमलाईन नाही, मजा आहे. मग तो आनंद आहे त्या प्रवासातला. मग त्याच्यामध्ये माझ्या बरोबर कोण आहे, मला मध्ये कुठे एखाद्या टप्प्यावर थांबावंच वाटलं, अरे काय मस्त आहे इथे, मी थांबतो जरा तासभर, ही काही मजाच नाहीये ग ह्याच्यात. बरोबर. मी त्या मुलीशी बोलताना तेव्हा म्हणलं की अगं किती छान, तुला किती मस्त फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुला हे सगळं छान क्लिअर करता आलं, काय मस्त, मग काही ब्रेक घेतलास की नाही. नाही नाही म्हणली, ब्रेक घेऊन कसं झालंय, पुढची तयारी करायची आहे, सतत धावायचं. आणि मग इतके धावत धावत आपण ते अचीव्ह करत गेलो की एका पॉइंटला असं हे सगळंच निरर्थक वाटायला लागतंय आणि मग कळत नाहीये की आपल्याला नक्की आपला उद्देश काय आहे. बरोबर. पण ह्या सगळ्या गोष्टी डिप्रेशनला डेफिनेटली कारणीभूत असतीलच आणि त्याचं प्रमाण पण वाढलंय असं तुम्ही म्हणालात जेन्झीजमध्ये. आणि डिप्रेशन आहे किंवा मी आज नाखुश आहे किंवा मला आज छान नाही वाटत आहे म्हणून अनेक जण व्यसनांच्या आहारी जातात. तर ती व्यसनं म्हणजे कितपत ह्या डिप्रेशनमध्ये जाण्यासाठी कारणीभूत ठरतात का डिप्रेशन मला आलंय म्हणून त्याचा उपाय म्हणून काही लोक वापरतात? दोन्ही. म्हणजे अशी ती एक अशी विशेष सायकल आहे असं आपण समजू की मला हँडल करता येत नाहीये, मला जे आता वाटतंय ते, किंवा मला जो तणाव येतोय तो, आणि त्याच्यावरती मला सोपा उपाय वाटतो की मी एखादा सबस्टन्स वापरतो. आणि कारण त्याच्यामुळे मला टेम्पररीली असं वाटतं की मी डील केलंय त्याच्याशी. पण ऍक्च्युली इन रियालिटी त्याचा परिणाम त्याच्या एक्झॅक्टली उलटा होतोय. त्यांनी डिप्रेशन वाढायला मदत होतीये. डिप्रेशनचे सिम्पटम्स येण्यासाठी किंवा मल्टिपल सायकॅट्रिक डिसऑर्डर्स येण्यासाठी हे सबस्टन्सेस कारणीभूत आहेत. तर हा सोपा मार्ग बघण्यापेक्षा आपण थोडा सस्टेनेबल लॉंग टर्म मार्ग बघूया ना. म्हणजे जसं आपण केक बेक करतोय समजा, तर तू मायक्रोवेव्ह मध्ये पण केक करतेस ना, मग मध्ये होतो तो 7 मिनिटात. तू तो पुढच्या 2.5 मिनिटात खाल्लं नाहीस ना तर तो खावतच नाही. अच्छा. कारण त्याला त्यांनी वेळच तेवढासा घेतला ना ते बनायला. आता ती केक बेक होण्यासाठी, तो फर्मेंट होण्यासाठी ती जी प्रोसेस आहे, तो जो काही वेळ लागणार आहे, तो ओव्हन मध्ये टाकल्यानंतर 45 मिनिटं लागतात स्वस्त. आणि आपल्याला वाट बघावी लागते की आता होतोय होतोय, ओके वास यायला लागलाय, पण आपल्याला उघडता येणार नाहीये अजून सुद्धा. अंडन हा तो होणार, मग तो थांबणार, मग तो कूलडाऊन होणार, मग आपण उघडणार. मग तरी आई म्हणणार की लगेच कापू नको, थोडा थंड होऊ दे, आणि मग आपण तो कापणार.
पण तो कापलेला केक खाण्यातली जी मजा आहे आणि तो जो टिकणार आहे त्याचं काही गणित आहे की नाही हे थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे, की सगळ्या गोष्टी शॉर्ट टर्म प्लेजर्सवरती नाही आहेत अवलंबून. काही गोष्टींना वेळ लागणार आहे, काही गोष्टींना पेशन्स लागणार आहे आणि तो कसा आणता येईल पेसच्या बरोबरीने. हे बघ, मला पेसला मला विरोध नाहीये, कारण त्या पद्धतीने चाललंय त्यांचं आयुष्य. पण माइंडलेस स्क्रोलिंग सारखं माइंडलेस धावण्याला मला किंवा त्यातनं येणाऱ्या कम्पॅरिझन्स सारखे सोशल मीडियावरून किंवा फेक जे आपण बघतो की लोक त्यांचे आयुष्य ज्या पद्धतीने दाखवतात त्याच्यानंतर मला सतत असं वाटत राहणं की अरे काय काय करतात लोक बारी बारी, मला काहीच जमत नाही याच्यातलं. आणि ह्याच मुद्द्याला धरून असंही बरंचदा होतं का की फक्त टू लुक कूल अनेक लोक थेरपीचा आधार घेतात. हो, म्हणजे आय वुड नॉट लाईक टू थिंक दिस आयडियली, कारण मला हेही माहिती आहे की जेनझीमध्ये अवेअरनेस जास्त आहे या बाबतीत. ते ओपनही आहेत मदत घेण्याच्या दृष्टीने किंवा असं. पण एक सेक्शन आहे असा, म्हणजे आता जेनझींच्या बाबतीमध्ये आहे की त्यांना ते मी थेरपी घेतो किंवा माझा थेरपिस्ट आहे हे त्यांना जरा भारी वाटतं. म्हणजे असं ते आपण सेल्फ केअर किंवा सेल्फ हेल्प टाईप आपण काहीतरी करतोय असं. पण अशा पद्धतीने आजारांचा म्हण किंवा अशी मदत लागण्याचा असा थोडा उपयोग करून घेणं किंवा असं थोडंसं त्याचा अटेन्शन मिळवण्यासाठी किंवा सिम्पती मिळवण्यासाठी उपयोग करून घेणं हे बरेच आधीपासूनही चालत आलेली आहे ही गोष्ट. त्यामुळे त्यात काही नवीन नाहीये. फक्त हे त्यांना थोडी त्याची क्रेज जेनझीमध्ये आहे असं वाटतं. पण मला ती क्रेजकडे न बघता मला त्यांच्यातला ओपननेस बघायला जास्त आवडेल. किंवा असेही काही जेनझी क्लिनिकमध्ये येतात ज्यांना जे आर डुईंग फाईन, म्हणजे असं नाही आहे की वर्करनी काही प्रॉब्लेम आहे असं नाही. पण मला असं वाटतं की माझं आणि माझ्या आईबाबांचं कम्युनिकेशन अजून छान झालं पाहिजे. ते का नाही होत आहे, मी काय करू शकतो. बरोबर. मला असं पद्धतीने करिअर करायचंय आणि मला असं वाटतंय की मला हे जमेल, पण ह्यातूनच मला आनंद मिळतोय का नाही मला नाही कळत आहे. तर मी काय करू, म्हणजे मी बरोबर चाललोय का या रस्त्यावरती, किंवा मला रिलेशनशिपमध्ये जायचंय, मला आय एम लुकिंग फॉर सम कंपॅनियन, पण मला खात्री करून हवी आहे की मी जो विचार करतोय तो योग्य आहे का, मी दुसऱ्या कोणालाही सुखी ठेवू शकतो का माझ्याबरोबर. असेही विचार करणारे ची जनरेशन आहे, जे मला खूपच म्हणजे एका पॉइंटला आपण हे ते योग्य करतात किंवा ते आपण म्हणतो ना की हे डिप्रेशनला जाण्याआधीचीच ते काळजी घेतात असं म्हटलं तर असंही म्हणलं तरी हरकत नाही. किंवा त्यांच्यामध्ये तो स्टिग्मा नाहीये फार. बरोबर. की असं कसं ते पटकन स्वीकारतायत कदाचित. आणि हे थोडंसं क्रेडिट सोशल मीडियाला आहे त्याचं. त्यांना त्याचा अवेअरनेस त्याच्याबद्दल माहिती निर्माण करून देणं. कधी कधी अति होत आहे ते, की ते डायग्नोसिस घेऊनच क्लिनिकमध्ये की मला माहिती आहे, मला आयडियलिटी. त्यामुळे हाही एक मुद्दा आहे की नॉलेज असणं, इन्फॉर्मेशन असणं आणि अनुभव असणं ह्याच्यातली जे काही लाईन आहे ना, थिन लाईन, ह्याची गल्लत होतीये त्याची. तुम्हाला माहिती पुष्कळ गोष्टींची, पण तुम्हाला अनुभव आहे का त्याचा, हे समजून घ्या. त्यामुळे स्पेशली पालकांशी कम्युनिकेट करताना त्यांना हा प्रॉब्लेम जाणवतो, कारण पालक एक्सपिरियन्स मधून बोलतायत ना, आणि हे इन्फॉर्मेशन मधून बोलतायत. दोघांचंही चुकत नाहीये. पण बालकांनीही हे समजून घेतलं पाहिजे की त्यांच्याकडे आहे माहिती आणि कदाचित माझ्याकडे नाहीये, तर मी ती माहिती करून घेणं गरजेचं आहे. आणि मुलांनाही कळलं पाहिजे की वडिलांचं किंवा आईचं जे बिहेवियरवर न जाता त्यांच्या इंटेन्शनवर गेलं पाहिजे. इंटेन्शन काय आहे, काळजीचं आहे का, इंटेन्शन काय आहे, प्रेमाचं आहे का. तर तिथे मिसकम्युनिकेट होता कामा नये. बरोबर. किंवा त्यांचा अनुभव काहीतरी सांगतोय ना, म्हणजे अनुभवातनं काय येते, काळजी येते, तर ती समजून घेतो मी, तुला विरोध नाहीये. पण काही वेळेला स्पेशली जेनझी आणि पेरेंट्सचं जे कम्युनिकेशन आता मी बघतीये त्याच्यामध्ये खूप दिसून येत आहे सारखं, की एक प्रकारचं त्यांना ना काही कळतच नाहीये, त्यांना ना माझं काही ऐकूनच घ्यायचं नसतं, त्यांना त्यांचंच चाललंय. कारण त्यांची कम्युनिकेशनची मेथड वेगळी आहे का आपल्यापेक्षा. म्हणजे ते त्यांचं लँग्वेज वेगळी आहे, तर त्यांची गाणी वेगळी आहे. म्हणजे आईला पण ब्रो म्हणतो, म्हणजे व्हॉट्सअप ब्रो, आईला म्हणतो पुढे. म्हणजे माझ्याकडे एक पेरेंट आले, तर म्हटले काही भाषा आहे, सारखं जाता येता अब्यूज करतात. मित्रांशी बोलताना घरी करत नाही आहेत, आम्हाला बोलत नाही, पण मित्रांशी बोलताना ऐकलं काय हे असे शब्द वापरतात.
तेव्हा मी त्यांना म्हणलं की अहो पण म्हणजे इफ यू रिमेंबर आपल्या जनरेशनमध्ये देखील जेव्हा मी मोठी होत होते तेव्हा मी आईला किंवा ताईला वगैरे असं जेवण तेव्हा म्हणत होतो. माझ्या आई बाबांना आवडत नव्हतं बरोबर. तेव्हा. पण ते मला कूल वाटत होतं ना तेव्हा. तसं ते आत्ता यांना कदाचित कूल वाटतं. बरोबर. सो शब्दांमध्ये नका जाऊ, त्याच्या मागच्या भावना समजून घ्यायचा प्रयत्न करूया आणि त्यांचाही कॉन्टेक्स्ट समजूया असं मला वाटतं पालकांना मी सांगू इच्छिते इथे की कुठल्या जनरेशनमध्ये ते वाढत आहेत, त्यांचं सिच्युएशन काय आहे हे थोडंसं अंदाज घेऊया आपण आणि मग कम्युनिकेट करूया. आता हे जेनझीज सतत इंटरनेटवर असतात किंवा त्यांना जे काही नॉलेज मिळतं ते इंटरनेटवरनं मिळतं. तर अशा बरेच ॲप्स आहेत की जे सायकोलॉजीबद्दल बोलतात किंवा तुम्हाला गाईड करतात. ते करणं कारण का तिकडे तर माझ्या मते आय डोंट नो ती टेक्नॉलॉजी काय आहे, पण बहुतेक AI असेल किंवा एक जनरलाइज स्टडी असेल की ढोबळमानाने हा आहे, तर त्याच्यावरनं सुद्धा लोक ठरवून टाकतात की ओके आय एम टेकिंग ट्रीटमेंट. तर ते कितपत रिलायबल आहे? त्यातून गायडन्स घेण्यापर्यंत माझी हरकत नाही. पण ओव्हर रिलायन्स ऑन दॅट आणि अगेन इन्फॉर्मेशनचा मिसयूज करून आपण स्वतःला सेल्फ डायग्नोज करणं किंवा कुठल्या तरी ॲपने आपल्याला डायग्नोज करणं हे म्हणजे कुठलंही ॲप अजून तरी स्किलला थोडं रिप्लेस करू शकेल का मला वाटतंय किंवा अनुभवाला किंवा एक पर्सनल टचला रिप्लेस करू शकेल का असं मला थोडं इट्स स्टील डेव्हलपिंग म्हणजे पण असं मला वाटतंय. तर जम्प नको करायला. त्याची मदत मिळू शकते का, त्याची गाईडलाईन मिळू शकते का, त्यांनी मला लक्षात येईल का की मला काही मदत होते हे वाचून, त्याच्या गाईडलाईन्स येत आहेत मला ॲपवरती, जरूर करा तर मदत होत असेल तर. जम्प करू नका आणि गोंधळ झाला तर अनुभवी माणसाचा मदत म्हणजे थोडक्यात मदत घ्या. आणि आता असंही आपण आता जे काही मुंबई पुण्यासारखं शहर आहे, नाशिक आहे, पण ग्रामीण भागात म्हणजे खेडेगावात वगैरे ह्या बाबतीत फार बोललं जात नाही किंवा ह्याबद्दल फार अवेअरनेस नाही आहे असं आपण म्हणूया. पण आय एम शुअर तिकडे पण अशा गोष्टी असतील, तर त्या लोकांनी साधारण ह्या गोष्टीकडे कुठल्या दृष्टिकोनातनं बघितलं पाहिजे? कदाचित ना ताणाचं स्वरूप वेगळं असेल. आपल्या मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जे धकाधकीचं आयुष्य आणि जे जे आहे त्यांचे तणावाची कारणं वेगळी असतील, पण तणाव तर युनिव्हर्सल आहे ना, ते तो तर सगळीकडे असणारच किंवा त्याचे रिप्रेझेंटेशन्स पण सिमिलर पद्धतीने असतील. मला असं वाटतं की तिथे जरी ट्रेंड प्रोफेशनल्स ची कमतरता असेल तरी तिथे जनरल प्रॅक्टिशनर्स, डॉक्टर्स हे आहेत. तिथे त्यांचं एक वेगळं नेटवर्क असतं गावांमध्ये. त्याचा वापर केला गेला पाहिजे. म्हणजे मला त्रास होतोय तर मला सायकोलॉजिस्टकडेच किंवा सायकॅट्रिस्टकडेच दाखवलं पाहिजे. उत्तम जर ते होत असेल. जर अवेलेबल असेल तर जरूर. पण नसेल तर कुठला तरी मेडिकल हेल्प आपल्याला तिथे घेणं मला आवश्यक वाटतं. आणि या सगळ्या बरोबरीनेच एक असा प्रश्न येतो की आपण जर का सायकोलॉजिस्टकडे गेलो किंवा थेरपिस्टकडे गेलो तर मग आपलं ते कायमचंच होऊन जाईल. मग ते केवढं खर्चिक होणार आहे आणि एवढी काय गरज आहे पैसे खर्च करायची? हे काही कॉमन मुद्दे घराघरातनं येतात की ते खूप महाग असतं. तर त्या एका आस्पेक्टला कसं डील करायला हवं? हे खूपच एकदा सुरू झालं की सुरू राहील ही एक मिसकन्सेप्शन आहे. हे सगळ्यांच्या बाबतीत होतं असं नाही. दुसरी गोष्ट अशी की मुळात म्हणजे खर्चाचा जर असा विचार केला असतो किंवा आपण कुठे पैसे खर्च करतो ह्याची जर का तुम्ही एक प्रायोरिटी ठरवायचं ठरवलं तर मग या ट्रीटमेंटसाठी खर्च करावा लागला समजा, जर आवश्यकता आहे मला, तर काय हरकत आहे तिथे खर्च करायला. जसं फॉर एक्झाम्पल मी मित्रांबरोबर पार्टी करतो किंवा मी पिझ्झा पार्टी करतो, मी सहज 1500 रुपये 2000चं माझं कॉन्ट्रीब्युशन होतं, ते मी द्यायला तयार आहे. पण मी एक एक्स अमाऊंट थेरपिस्टला किंवा सायकॅट्रिस्टला द्यायला मला असं वाटतं की अरे खूप पैसे आहेत. मग नक्की आपण आपली प्रायोरिटी ठरवतोय का? बरोबर. आणि अशा काही संस्था आहेत, असे काही NGOज आहेत जे थोड्या कमी स्लायडिंग स्केल्सवरती लोकांना बघतात किंवा पेशंट्सना बघतात किंवा काही वेळेला तुम्ही अशी रिक्वेस्ट करू शकता प्रोफेशनल्सना. तो त्यांचा ऑफकोर्स पर्सनल कॉल आहे की त्यांना कितपत जर एखाद्याला बरं व्हायची इच्छाच प्रबळ आहे तर मार्ग निघूच शकतो ना. मग कॉस्ट हा त्याला मला नाही वाटत फार मोठा अडचण नाही होऊ शकणार. नसली पाहिजे. नसली पाहिजे कारण इतकं आपण विचारपूर्वक
जर ठरवतो की पैसे मी कुठे कधी कसे खर्च करणार आहे, तर त्याच्यामध्ये थेरपी सेशनची एक फी किंवा सायकॅट्रिस्टची एक व्हिजिटची फी नक्की निघू शकते. बरोबर आहे. डॉक्टर, आपल्याकडे ना प्रेक्षकांचे काही प्रश्न आलेले आहेत. तर पहिला प्रश्न आहे राजस कुलकर्णी यांचा, कात्रजवरनं. त्यांचं म्हणणं आहे की मला डिप्रेशन आलंय, हे मी माझ्या घरच्यांना किंवा मित्रांना सांगितलं तर ते माझ्यावर हसतील असं मला वाटतं, तर काय करू? ही मला काही अंशी ना अनफॉर्च्युनेटली खरी वाटते भीती, की खरंच आपण म्हणजे मजेत घेतो फार हे. इतकं वाईट काय वाटलं? जीव देणारच की काय आता? कशावरनं त्याला ते विचार येत नसतील? असं काहीतरी थट्टेच्या स्वरूपात पटकन म्हणून जाणं ना, हे मला वाटतं की थांबवलं पाहिजे. इट इज माझ्या मते दुष्ट आहे हे सगळं. असं दुष्टपणच आहे. म्हणजे हे हे नाही केलं पाहिजे. कम्प्लिटली अनएम्पॅथेटिक वाटतं मला पूर्ण. एक मुद्दा झाला जे अशा ह्याच्यातून जातात, तर आपण त्यांच्याशी कसं बोललं पाहिजे. आणि त्यांनाही जी भीती वाटते ना, की मला खरंच लोक माझी चेष्टा करतील का किंवा हे, काही वेळेला ही अँटिसिपेशनमध्ये पण असते. म्हणजे तसं होईलच असं नाही. व्यवस्थित व्यक्त होऊ शकलो, त्यांना सांगू शकलो की मला असं वाटतंय, तर लोक चेष्टा करतील, रेट करतील असं मला वाटत नाही. आणि त्यातून त्यांनी केलं, ही एक अपॉर्च्युनिटी समजून आपण की त्यांना आपण इन्फॉर्म करू शकू, त्यांना आपण अवेअर करू. हा स्टिग्मा त्यांच्या मनातनं काढून टाकायला मदत होईल याने. बरोबर. ह्या भीतीने मी ट्रीटमेंट घेणार नाही, हे दुर्दैवी वाटतं मला. म्हणजे असं न करता आपण त्यांना आणखीन अवेअर करू. किंवा म्हणजे हे कसं झालं माहितीये का, मुलींनी व्यवस्थित पूर्ण कपडे घालून समाजात गेलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जी दुसरी मानसिकता आहे त्याच्यावर काम करूया ना. तसंच मला हे वाटतं ह्याच्यामध्ये, की आजूबाजूच्या लोकांनी कसं या लोकांशी बोललं पाहिजे हे समजून घेऊया ना. बरोबर. आपला पुढचा एक प्रश्न आहे, डिप्रेशन किंवा सायकोलॉजिकल इश्यूज हा सेक्स म्हणजे हे सॉल्व्ह करण्यासाठी सेक्स हा ऑप्शन असू शकतो का? कबीर पांचाळ यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. काही गोष्टी आहेत ना, जसं सेक्स आहे किंवा खाणं आहे, टेम्पटिंग फूड आहे, हे तुला इमिजिएट छान फिलिंग देणाऱ्या काही गोष्टी आहेत. त्याच्यावरती ओव्हर रिलायन्स हा प्रॉब्लेम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो अगदी हेल्दी खरंच ऑप्शन आहे का, हाही विचार करायला पाहिजे. त्यांनी का बरं वाटतं? कारण का त्यांनी तसे केमिकल्स तयार होतात आपल्या बॉडीमध्ये विच मेक्स यू फील गुड. जसं असं छान एखादा टेम्पटिंग असा यम्मी एखादा पदार्थाचा विचार जरी केला तरी आपल्याला असं छान वाटायला लागतं. छान वाटतं बिकॉज ते हॉर्मोन्स जनरेट होतात त्याच्यामध्ये. फॉर्च्युनेटली तसेच सिमिलर हॉर्मोन्स तू जेव्हा 45 मिनिटं व्यायाम करतेस तेव्हाही जनरेट होतात. बरोबर. मग आता चॉईस आपल्याकडे आहे की आपल्याला एखाद्या सबस्टन्सकडे जायचं आहे, आपल्याला एखाद्या सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज व्हायचं आहे, का आपल्याला एखादं खूप कार्ब आणि फॅट रिच फूड खायचं आहे ज्याच्याने मला इमिजिएटली बरं वाटणार आहे, का मला 45 मिनिटं एक तासभराचा व्यायाम करायचा आहे जिथे अगेन थोडं कष्ट आहेत कम्पेअर्ड टू ह्या 3 गोष्टी. बरोबर. पण ते कम्प्लिटली माझ्या हातात आहे ना. माझा व्यायाम हा पूर्णपणे माझ्या हातात असलेली गोष्ट आहे. स्विच टू सेक्स ज्याला कोणताही माणूस मला पाहिजे दुसरा, खाणं ज्याच्यासाठी मला पैशाची अवेलेबिलिटी पाहिजे आणि त्याचा माझ्या शरीरावर होणारा परिणाम फार चांगला नाही आहे. सेम इज ट्रू विथ ॲडिक्शन्स, सेम इज ट्रू विथ सबस्टन्स. वाईजली चूज करावं असं मला वाटतं ह्या ऑप्शन्सपैकी. डिप्रेशन हा इतर आजारांसारखाच एक आजार आहे ज्याला ट्रीटमेंट अवेलेबल आहे, ज्याच्यातून आपण कम्प्लिटली बाहेर येऊ शकतो, बरे होऊ शकतो. तर त्याच्यावरती उपचार घेणं आवश्यक आहे. आणि नैराश्याकडून म्हणजे अंधाराकडून उजेडाकडचा प्रवास आहे हा. तर तो प्रवास थोड्याशा मदतीने कोणाच्या तरी टॉर्चच्या मदतीने करूया आपण म्हणजे आपण फायनली जाऊया ना उजेडापर्यंत. म्हणजे तुम्ही जसं सांगितलं पहिल्यापासूनच की मदत घ्या, तर फक्त मदत घेऊन सुद्धा आपण डिप्रेशन बरं करू शकतो. आणि आपला जो म्हणजे मला आणखीन ह्या पूर्ण एपिसोडचा माझ्यासाठीचा टेकअवे असा आहे की तुमचा प्रवास एन्जॉय करा. तुमच्या प्रवासातले छोटे छोटे आनंद तुम्ही घ्या. तुम्ही कुठे पोहोचणार आहात हा पुढचा भाग आहे, पण तिथे पोहोचण्यासाठी लागणारे तुम्हाला जे जे टप्पे येणार आहेत त्या टप्प्यांचा आनंद घ्या. आणि त्यासाठी जर तुम्हाला कोणाच्या मदतीची गरज असेल तर मदत करायलाच तुम्ही आहातच डॉक्टर. डॉक्टर, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही इकडे आलात आणि इतकं छान पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केलं. तर आमचा हा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा. पुढे पुढच्या एपिसोडमध्ये आणखीन कुठले कुठले विषय यायला हवेत ते सुद्धा तुम्ही आम्हाला आमच्या कमेंटमध्ये कळवा.
फेसबुकवर, इंस्टाग्रामवर आमचे पेज आहे, ते फॉलो करा आणि आपलं हे यूट्यूब चॅनल पुढे काय याला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे येणारा एकही एपिसोड तुम्ही मिस नाही करणार. बघत राहा पुढे काय.